हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। आंखें बंद करें, हम फिर से प्रभु परमेश्वर की उपस्थिति में आ चुके हैं। गया हुआ संदेश लेके आज का संदेश प्रभु परमेश्वर ने अच्छा तरीका से अपना बल अपना ताकत में चलाया है। इस अंधकार के दिनों में, इस महामारी का दिनों में, इस अंतिम दिनों में प्रभु परमेश्वर ने अच्छा तरीका से चलाया है। सो वी थैंक्स गिव टू लॉर्ड जीसस क्राइस्ट। सो इन दिस lot of problem, lot of situation middle of us, according to that Isaiah chapter 42 and 43. In the middle of the water and the middle of the fire, I will be in the middle of you. That says, I will be with you. Said in this difficulty, problem, situation, all over are facing over the problem, difficulty, but our God is faithful and He is lead us, He is guide us up to this much. So we have to thankful to God, but whatever it may be, some of people they are go with the God, go with the Lord, but whatever it may be. So till we are here, we have to faithful with the God, and He lead and He guide us. So we have to faithful each and every area of the Lord Jesus Christ. उसका हर एक कदमों में, उसका हर एक सोच, उसका विचार में हम लोग चलेंगे। चाहे हमारा जीवन में जो भी आ जाए, जो भी संकट, जो भी तकलीफ आ जाए, लेकिन प्रभु यीशु मसीह ने वादा किया है, मैं तुझे कभी नहीं छोड़ूंगा, कभी नहीं त्यागूंगा। प्रभु का सब कुछ इच्छा है। प्रभु मालूम है कि ये इस महामारी का समय में प्रभु को मालूम है महामारी किस तरीके से आएगा, क्या नहीं आएगा, क्योंकि पहले ही प्रभु परमेश्वर ने ये वादा दे चुका है। बहुत से लोग इस महामारी में, दुख में, तकलीफ में, प्रभु क्यों ऐसा, किस लिए ऐसा क्वेश्चन करता होगा कि, और इतना बड़ा प्रभु का दास लोग भी इसको हटाने के लिए प्रार्थना किया है, लेकिन किसी जगह में हाथ रहा है, किसी की जगह में नहीं हाथ रहा है। लेकिन फिर भी अगर ऐसा है तो क्या प्रभु यीशु मसीह को मालूम नहीं है क्या इस महामारी के बारे में? जरूर प्रभु यीशु मसीह के मालूम है, और वचन में कहता है उसका बिना इजाजत दिए कुछ भी इस पृथ्वी में नहीं होगा, क्योंकि उसको ए से लेके जे तक मालूम है। इसीलिए लेकिन हम उसका ये महामारी का समय में प्रभु परमेश्वर यीशु मसीह को मालूम है, उसने इजाजत ही दिया है। इसीलिए अगर इजाजत दिया है तो आप और हमको एक विश्वास योग्य होके रहना है। इसलिए आपका हर एक चाल चलन में, हर एक सोच, हर एक विचार में आप और हमको पवित्र होकर रहना जरूरी है। इसलिए जितना भी आज प्रभु का बेटा बेटी जो यहाँ में उपस्थिति है, आप सबको मैं जय मसीह देता हूँ। उसके बाद यहाँ में जितना प्रभु का वचन सुनने के लिए जो मेरा कलीसिया है, आप सबको प्रभु परमेश्वर के नाम से जय मसीह देते हैं। आप प्रार्थना में रहे कि आज का शुरू से लेकर अंत तक प्रभु परमेश्वर पवित्र आत्मा चलाइए, और आप प्रार्थना में रहे कि आपका दुख तकलीफ को मैं नहीं जानता है, प्रभु परमेश्वर जानते हैं। जरूर आपको चलाएगा, आपको आशीष करेगा, अनुग्रह करेगा, वो कभी भी आपको हाथ नहीं छोड़ेगा, हाथ नहीं देगा। ठीक है, आइए हम आंखें बंद करें और प्रार्थना करें। Pray everyone, सब लोग प्रार्थना करें। Pray everyone, pray എല്ലാവരും हालेलुया, 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 हालेलुया। ओशारा खंडरा मानचुरा बका रबा लबा शांति गाला मकुरा बाबा 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 शांति गाला लागला भया दिगी लारे प्रेयर मारो, भया दिगी लारे प्रेयर मारो। हालेलुया, दिगा लागला बस लोग प्रार्थना करें। हालेलुया, जो हालेलुया आज मेरा साथ कनेक्शन है, आप सब हालेलुया आंखें बंद करें और प्रार्थना करें। मैं यीशु नाज़री के नाम के द्वारा से आज इसी वक्त हालेलुया जो मेरे साथ में ऑनलाइन में है और जो यहाँ चर्च में है, हालेलुया प्रभु यीशु मसीह के नाम के द्वारा से आपको मैं ब्लेस करता हूँ। हालेलुया प्रभु परमेश्वर प्यारे पिताजी, हालेलुया जो कोई आपका बेटा बेटी हमारा साथ में मौजूद है, उन सबको आप आशीष करें, अनुग्रह करें। यीशु नाज़री के नाम के द्वारा से जितना बीमार में, जितना दुख में, जितना में संकट में होने वाला को पवित्र आत्मा उचित वचन गायकर शाखा रामा नाम दादा गला गला, जहाँ कहीं भी आप है पवित्र आत्मा आपको छुएगा। पवित्र प्रभु परमेश्वर में प्रार्थना करते प्रभु आपका बेटा बेटी का दिल दिमाग में प्रभु आप कार्य कीजिए। आप सर्वशक्तिमान परमेश्वर है, आप सर्वव्यापी परमेश्वर है। अभी किसी वक्त प्रभु आप मौजूद होते उसका दुख का तकलीफ को समझते हुए शुद्ध वचन गायकर हालेलुया। और आज का आराधना को शुरू से लेकर अंत तक रहेगा। प्रभु परमेश्वर प्रभु जी हालेलुया आपका हाथ में ले रहा है, और जो प्रभु परमेश्वर हालेलुया बाद में जो प्रभु जी ऑनलाइन में देखेगा, देखने वाला पे आप चंगा छुटकारा देना। हालेलुया, और जो कोई प्रभु परमेश्वर हालेलुया व्हाट्सएप में प्रार्थना रिक्वेस्ट दिया गया, और जो कोई प्रभु परमेश्वर हालेलुया में प्रेयर कर दिया प्रभु उसका यीशु नाज़री के नाम से एक छुटकारा दिया जाए। सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, सर्वव्यापी प्रभु परमेश्वर, you are an all in all power, you are an all in all mighty
my Master Lord Jesus Christ, by your power, by your anointing, touch each and everyone. Hallelujah. Shakaramana Shakiri Bala, each and every difficulty, each and every problem, in the name of the Jesus Christ. Go, hey, Jesus, for the यीशु के नाम के दर से जितना बीमार, जितना जो जितना तकलीफ है, यीशु से गायब हो जाए. लिखा राखा लगा रहा, जो कोई हलाली मीचो में हलालिया, जो कोई हलालिया लिखा लगा कोविड-19 के द्वारा से बीमार में, दुख में, तकलीफ में है तो यीशु से गायब कर दिया जाए. उसका माँ पिताजी का यीशु से चंगा कर दिया जाए. लिखा राखा लू रामाना साकरवा, इंडिया का जम्मू कश्मीर से लेके तमिलनाडु तक, अरुणाचल से लेके गोवा तक, हालेलुया, जितना भी इस क्षेत्र में हालेलुया, जितना भी बिहार में दुख में तकलीफ में है, हालेलुया, चंगा दिया जाए. शाखा रामाना शादारी बाला बाला ओलिका राका लगा राबा. प्रभु परमेश्वर प्रभु पिता आपको धन्यवाद देते हैं, आपको धन्यवाद ताली बजाते हुए प्रभु का धन्यवाद ताली बजाते हैं. लिखा क्लेप ऑफ अगर अपन तो लॉर्ड से लिखा क्लेप चपला है शाखा रामाना चपला है शाखा रामाना चपला है प्रभु परमेश्वर प्रभु पिता प्रभु आपका हाथ हम प्रभु जब समर्पित करना प्रार्थना सुना कबूल किया यीशु के नाम से प्रार्थना मांगते हैं. आमीन बोलेगा. आमीन. हालेलुया. 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 No need to go over there. Okay. Be concentrated. Okay. No need to what's going. No need. Be concentrated. Hallelujah. 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 God is good. All the time. God is good. All the time. God is good. All the time. So now, in this time, we are going to see the Sunday school. Sunday school we are going to see, and after the worship will be take place. So now, Sharon and Sushana. So yeah, Sharon and Sushana come forward, and okay, come forward. Hallelujah. Come, Sharon, Sushana. Okay. Don't touch this. Okay. What song you are going to sing song? No. Okay. Sing. Hey. जोर से योगों के प्रभु यीशु सृष्टिकर्ता यीशु मेरे. योगों के प्रभु यीशु मेरे. जोर से ऊंचा है तेरा नाम, स्तुति पे
हालेलुया। मेरा नाम शारोन है। मैं अभी वचन बोल रहा हूँ। मूसा लट्टी को उठाया, समुद्र को दो भागा। हम लोग भी, हमारा हाथ में यीशु का आग है, अधिकार है। हम लोग दुष्ट को हटा देगा। आमीन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मेरा नाम सुसना है। एलाइजा होली लाइफ में बेटा और परलोक में गया। हम लोग भी होली लाइफ में बैठ के परलोक में। हालेलुया। हालेलुया। प्रभु परमेश्वर आप सबको आशीष करा अनुग्रह करे। जो भी कुछ ये यहाँ में जो भी कुछ ये बच्चा लोग गाना गाया, आराधना किया, ये जो उन लोग ही करने के लिए किया है। इसीलिए क्योंकि ये जो हम मनुष्य जाति हम लोग जो समाप्त हो जाएंगे। अभी बच्चा का जनरेशन है। बच्चा को जितना सिखाएगा, जितना समझाएगा, उतना ही बच्चा आगे बढ़ेगा। So that we have to teach our children to how to be go in a godly life, what to know about Jesus Christ. We have to teach our generations, so they may be teach after our past away, they may be lead and they may guide. So इसी तरीका से हम ये संसार में होके चला जाएगा, लेकिन जो बच्चा लोग जो जनरेशन होतेगा वो बच्चा को सिखाएगा। इसीलिए परमेश्वर के वचन में कहता है कि अपना बच्चा को परमेश्वर का यहोवा का गीत गाओ और उसका सिखाओ, उसका वचन में सिखाओ, बल्कि वचन में कहते हैं। इसीलिए आप लोग भी प्रभु परमेश्वर का जितना वचन जानता है उतना बच्चा को सिखाना, सुबह को शाम को प्रार्थना करना। ऐसे करने से आपका घर में परमेश्वर का पवित्र स्थान रहेगा और परमेश्वर का अग्नि रहते रहेगा। इसीलिए वो है, इसलिए आप लोग ऐसा करते रहना। और साथ ही साथ में अभी जो हम लोग आराधना स्तुति करने जाएगा, तो आराधना स्तुति के लिए जो बहन लोग आएगा, आराधना स्तुति नाउ कम फॉर द वर्शिप। ओके, Thank you, Jesus. Hallelujah. ಪರಿಶುದ್ಧನೇ, ಮಹೋನ್ನತನೇ, ಸರ್ವೋನ್ನತನೇ, ಸರ್ವೋತ್ತಮನಾಗಿರುವ ಯೇಸುವೇ, ಈ ಸುಂದರ ಸಮಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಯೇಸಪ್ಪ. ಹೌದು ರಾಜಾದಿರಾಜನೇ, ಅಪ್ಪ, ಈ ಆರಾಧನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕರ್ತನೆ ನೀವು ತಾನೇ ಇರುವುದಕ್ಕಾಗಿ ಸ್ತೋತ್ರ ಡ್ಯಾಡಿ. ಹೌದು ಯೇಸುವೆ, ನಿನ್ನ ನಾಮದ ಮಹಿಮೆಗಾಗಿ ಅಪ್ಪ ಕರ್ತನೆ ಈ ಸಬ್ಬದಿಂದಲೇ ರಾಜ ಆರಾಧನೆ ಸಮಯವನ್ನು ನಿಮಗೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡ್ತಿದ್ದೇವೆ ಯೇಸುವೆ. ನೀವು ತಾನೇ ಕರ್ತನೆ ನಮ್ಮ ಸಂಗಡ ರಾಜನೇ ಇದ್ದುಕೊಂಡು ದೇವರ ಆರಾಧನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಹಿಮೆ ಹೊಂದಬೇಕಾಗಿ ನಿನಗೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡ್ತಿದ್ದೇನೆ ಯೇಸಪ್ಪ. ಈ ಚಿಕ್ಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಕರಗಳಲ್ಲಿ ಒಪ್ಪಿಸಿ ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ ಬೇಡಿದ್ದೇನೆ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. राजा अनंत राजा करते आराधना तेरी, हे यीशु राजा अनंत राजा करते आराधना तेरी। होता और जले और लटका आने
Hallelujah. Close eyes. Let's pray. Hallelujah. कन्न मुझको Hallelujah. प्रेयर मारना आंखें बंद करके प्रार्थना करेगा। प्यारे परमेश्वर, प्यारे पिताजी, हालेलुया। आज का आराधना स्तुति को प्रभु परमेश्वर इतना तक आपने सहायता किया प्रभु। हालेलुया। प्रभु परमेश्वर सृष्टि करता हर यीशु मेरे युगों को युग बनाने वाला प्रभु यीशु मेरे यीशु मसीह मेरे हालेलुया। हर एक दुख, हर एक तकलीफ में, हर एक संकट में साथ देने वाला प्रभु परमेश्वर यीशु मसीह प्रभु, आपको धन्यवाद, तारीफ, स्तुति, महिमा रूपी प्रभु जपा देते हैं प्रभु। आपका शक्ति, आपका बल, आपका ताकत के द्वारा प्रभु प्रभु परमेश्वर पिता अब आज इसका अनुग्रह करे प्रभु। आपका हाथों में प्रभु परमेश्वर समर्पित रूप से सौंप देता प्रभु। आपका नया शक्ति, नया बल, ताकत के द्वारा आपका बेटा बेटे का आशीष का अनुग्रह करे प्रभु। आज वचन सुनने की जगह प्रभु आशीष का अनुग्रह यीशु के नाम से मांगता हूं, सुन कबूल करें। आमीन। आमीन बोलेगा। आमीन। हाँ, अभी जो परमेश्वर का वचन में आएगा ಎಲ್ಲಾರು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ, सब बैठ जाएगा। हालेलुया, 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 हालेलुया। God is God all the time. God is God. Say all the time. All the time. God is good all the time. Say God is God. All the time. God is God. All the time. God is God. All the time. प्रभु परमेश्वर आशीष कर अनुग्रह करे। हम फिर से प्रभु का शरण में उसका दिव्य वचन को बोलने के लिए आ गया है। ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ಮತ್ತೆ ಜೀವವುಳ್ಳ ವಾಕ್ಯನ ದೇವರ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೇಳಕ್ಕೆ ದೇವರ ಅವಕಾಶ ಮಾಡಿದರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಸ್ತೋತ್ರ. मैं रोज हमेशा ये बोलता है कि जो अभी मीडिया में या जो फेसबुक में हो या यूट्यूब में जो भी कुछ भेज रहा है, आप लोग बिल्कुल नहीं सोचना कि मेरा नाम ऊंचा होने के लिए और सबको फेमस होने के लिए नहीं है। हम इतना तक करते हैं कि परमेश्वर का वचन जगह जगह तक पहुंचे, उसके लिए हम करते हैं। ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಾಗಿದೆ, ನಾವು ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನಮ್ಮ ಹೆಸರು ಫೇಮಸ್ ಆಗಕ್ಕಂತಲ್ಲ, ದೇವರು ಹೆಸರು, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೆಸರು ಉನ್ನತವಾಗಬೇಕು, ಮೂಲೆ ಮೂಲೆಗೂ ದೇವರ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರಲ್ಪಡಬೇಕನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಅದು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು। क्योंकि जहाँ तक परमेश्वर यीशु मसीह का ये वचन है कि तुम मेरा गवाह होने के लिए पृथ्वी का कोना कोना तक जाकर मेरे लिए सुसमाचार बताओ। ಹಾಲೆಲೂಯಾ. ನೀ ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದ್ಯಾ, ನನ್ನ ನಾಮ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗೂ ಹಳ್ಳಿಗೂ ಹೋಗಿ ನನ್ನ ಹೆಸರು ನನ್ನ ಕಾರ್ಯಗಳು ತಲುಪಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದನ್ನ ಮಾಡಿ ಅಂತಾನೆ ದೇವರ ಹೇಳಿರೋದಲ್ಲಿ। क्योंकि हम जहाँ तक पहुँचना है वहाँ हम पहुँच नहीं सकते हैं, लेकिन परमेश्वर का धन्यवाद हो कि मीडिया के जरिए हम पहुँच सकते हैं। ನಾವು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ತಲುಪದೇ ಇರ್ಬೋದು, ಸುವಾರ್ತೆ ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳಕ್ ಆಗದೆ ಇರ್ಬೋದು, ಬಟ್ ಮೀಡಿಯಾ ಅನ್ನೋದಿದೆಯಲ್ಲ ಅದು ಮೂಲೆ ಮೂಲೆಗೂ ತಲುಪುವಂತದ್ದಾಗಿರುತ್ತೆ। क्योंकि हम अनलिमिटेड है पहुँचने के लिए। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಾವು ತಲುಪಕ್ಕೆ ನಮಗೊಂದು ಮಿತ ಇರುತ್ತೆ, ಲಿಮಿಟ್ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಾವು ಹೋಗಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಬೇರೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರಕ್ಕಾಗಲ್ಲ। हम लिमिटेड होने के द्वारा से, लेकिन मीडिया जो सबका पास ಆದ್ರೆ उसके द्वारा से अनलिमिटेड हम पहुंच सकते हैं। ನಾವು ಒಂದು ಮಿತವಾಗಿದ್ದೀವಿ, ಆಗಿರೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಮೀಡಿಯಾದ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ಅನ್ಲಿಮಿಟೆಡ್ ಆಗಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗೂ ತಲುಪುವಂತದ್ದಾಗಿರ್ತದೆ, ಅದೊಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶಕ इसलिए ಆಗಿರ್ತದೆ। जो अभी यहाँ में चर्च में है और जो अभी मेरा साथ कनेक्शन में है, आप अगर यीशु मसीह को विश्वास नहीं किया है तो अभी तक आप प्रभु बोल के ग्रहण नहीं किया है तो अभी तक बपतिस्मा नहीं लिया है तो यीशु मसीह को प्रभु बोल के ग्रहण कर लो और उसका बपतिस्मा ले लो, उसका आज्ञा को मानने के लिए चलो, तब आपको स्वर्ग में यीशु मसीह मिलेगा। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇಲ್ಲಿ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿರೋರು, ಆನ್ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿರೋರಾಗಿರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಸಾಬಿಯಾಗಿ ಕೂತಿರೋರಾಗಿರ್ಬೋದು, ಇದುವರೆಗೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಸ್ವಂತ ರಕ್ಷಕನೆಂದು ಅಂಗೀಕರಿಸ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅಂಗೀಕರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅಂಗೀಕರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಬಾಯಿಂದ ಅರಿಕೆ ಮಾಡಿ ಬೇಗ ದೀಕ್ಷಾ ಸ್ಥಾನ ತಗೊಂಡು ದೇವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೀವು ಸಹ ಬಾಧ್ಯಸ್ಥರಾಗಿ। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. क्योंकि हम प्रभु यीशु मसीह के पास इसीलिए आता है कि नंबर 1 हमारा आत्मा का उद्धार पवित्र होकर स्वर्ग में जाना है। ತುಂಬಾ ಸರಿ ಇದು ಹೇಳಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಯೇಸು ಹತ್ರ ಬರೋದು। पवित्र होकर हम स्वर्ग में ಪವಿತ್ರವಾಗಿದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿದ್ದು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು। सेकेंडली हमारा फिजिकली का जो बीमार दुख
तकलीफ जो कुछ जरूरत है वो सब मिल जाएगा यीशु के नाम से। ಈ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಉದ್ದೇಶ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗೋದು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಮಗೆ ಲೋಕದಲ್ಲಿರೋ ಕಷ್ಟ ಸಂಕಟ ಕಾಯಿಲೆ ಅವಶ್ಯಕತೆಗಳೆಲ್ಲ ಈಡೇರುತ್ತೆ. इसको हम रुपया के जरिए, मेडिसिन के जरिए या कोई किसी का मदद के जरिए हम कुछ नहीं कर सकते हैं, लेकिन सिर्फ विश्वास करने के द्वारा आपको चंगा ಹಣದಿಂದ, ಮನುಷ್ಯರ ಸಹಾಯದಿಂದ, ಬಲದಿಂದ, ನಾವೇನೋ ಟೆಕ್ನಿಕ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ಪರಿಹಾರ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಾವು ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೋದು ಹಾಲೆಲೂಯ ಜಸ್ಟ್ ನಾವು ಯೇಸುವಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಡೋದೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಿಗೂ ಬಿಡುಗಡೆ. आप जहाँ कहीं भी हो, अगर आप विश्वास करेगा तो अभी इसी वक्त प्रभु परमेश्वर आपका जरूरतों को पूरा करेगा। ನೀವೆಲ್ಲೇ ಇರಿ, ಎಷ್ಟು ದೂರನೇ ಇರಿ, ಅದೆಲ್ಲ ವಿಷಯ ನಿಮಗೇನು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆಯೋ ಅದನ್ನ ದೇವರು ನೆರವೇರಿಸ್ತಾರೆ. अभी जो ये कहता है कुछ UAE से कोई फोन करता है और प्रार्थना करने से चंगा छुटकारा हो जाता है। ಈಗ ಇವಿಯಿಂದ ಫೋನ್ ಬರುತ್ತೆ, ಕಾಲ್ ಬಂದು ಫೋನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡುವಾಗ ದೇವರನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಗುಣ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. और बहुत दिनों ऐसे कि शादी नहीं हुआ, उसके बाद एक बहन का तो ऐसे था कि वो उसका 3 कोर्ट केस था, मुझे फोन किया, मैंने प्रार्थना किया, प्रार्थना करने के बाद उसको पूर्ण तौर से परमेश्वर ने उसको छुटकारा दिया। ಔಟ್ ಆಫ್ ಕಂಟ್ರಿಯಿಂದ ಒಂದು ಸಿಸ್ಟರ್ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಲ್ಲೆಲ್ಲೂಯ 3 ಕೋರ್ಟ್ ಕೇಸ್ ಇತ್ತು, ಆ ಫೋನ್ ಅಲ್ಲೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದೆ, ಅಲ್ಲಿ ದೇವರಲ್ಲಿ ಕೇಸ್ಗಳನ್ನ 3 ಕೇಸ್ಗಳನ್ನ ಅದನ್ನ ತೆಗೆದಾಕಿದ್ರು, ಕೇಸ್ನ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿದ್ರು. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आज तक उसका चेहरा में देखा नहीं है, सिर्फ बात करता है, कहाँ है, क्या है, कौन सा कंट्री है, मुझे मालूम नहीं है। ಹಾಲೆಲೂಯ, ನಮ್ಗೆ ಹಾಲೆಲೂಯ ಇದುವರೆಗೂ ಆ ಸಿಸ್ಟರ್ ಮುಖ ನೋಡಿಲ್ಲ, ಫೋನ್ ಅಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದು ಯಾವ ಕಂಟ್ರಿ ಅಂತ ಇನ್ನೂ ಸರಿಯಾಗಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ಫೋನ್ ಅಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಆಯ್ತು. सिर्फ इतना है कि मेरा आवाज जाना है, उनको छुटकारा यीशु का नाम से होना है बस। ನನ್ನ ಶಬ್ದ ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ಬೇಕು, ಅಷ್ಟೇ ಬೇಕಲ್ಲಿ. ಹಾಲೆಲೂಯ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯ. क्योंकि ये संसार में जो रहता है धन संपत्ति रुपया पैसा यहाँ खत्म हो जाए। ನಾವ್ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಹಣ ಆಸ್ತಿ ಸಂಪತ್ತಿ ಇಲ್ಲೇ ಮುಗ್ದೋಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವಿ ಉಳ್ಕೊಂಡ್ರೆ. आपका इज्जत सम्मान यहाँ खत्म हो जाएगा। ಇಲ್ಲೇ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಗೌರವ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇದು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವಿ ನಾವು. जब आप खत्म हो जाएगा, ಯಾವತ್ತು ನೀವು ಮುಗ್ದಿರ್ತೀರೋ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ, आपका सब कुछ खत्म। ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಮುಗ್ದೋಗುತ್ತೆ. हालेलुया, हालेलुया। लेकिन जब तक आप है, ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನೀವು ಜೀವಂತವಾಗಿರ್ತೀರೋ तब तक आपको जो चाहिए, जो इज्जत सम्मान रुपया पैसा धन से उतना तक होगा। ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನೀವಿರ್ತೀರೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಗೌರವ ಏನ್ ಬೇಕೋ ಅದೆಲ್ಲ ಇರುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. लेकिन आप खत्म हो जाएगा, आपका शरीर यहाँ खत्म हो जाएगा, लेकिन एक चीज बिल्कुल खत्म नहीं होगी। ನೀವೊಂದ್ ದಿವಸ ಮುಗ್ದೋಗುತ್ತೆ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಗೌರವ ಆಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿ ಎಲ್ಲ ಮುಗ್ದೋಗುತ್ತೆ. लेकिन एक चीज खत्म नहीं होगा। ಆದ್ರೆ ಒಂದು ಮಾತ್ರ ಅದು ಮುಗಿಯದಂತ ವಿಷಯ, ಒಂದು क्या है वो? ಏನದು? आपका आत्मा बिल्कुल खत्म नहीं होगा। ನಿಮ್ಮ ಆತ್ಮ ಯಾವತ್ತು ಅದು ಮುಗಿಯಲ್ಲ. जो आपको चलने देता है, जो फिरने देता है, जो आपको दर्द होता है, जो आपको महसूस होने देता है, ये जो आपको रिमेम्बरेंस कराता है, वो पर्सनैलिटी कभी भी खत्म नहीं होगा। ಆ ಆತ್ಮದ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಇದೆಯಲ್ಲ, ನೆನಪು, ಆಗಿರೋ ಜೀವಿತ, ನೆನಪು ಮಾಡಂತದ್ದು, ಏನೇ ಮಾಡಿರೋಂಥ ಕಾರ್ಯಗಳು ಎಲ್ಲ ನೋವುಗಳು ಎಲ್ಲ ಇರುತ್ತೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ. क्योंकि दर्द आत्मा शरीर में होने के द्वारा से दर्द होता है, अगर आत्मा नहीं है तो दर्द भी नहीं होगा। ಹಾಲೆಲೂಯ. ಅನೇಕ ಸರಿ ಇದನ್ನ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿ, ಆತ್ಮ ಇರೋದ್ರಿಂದ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಶರೀರದಲ್ಲಿ ನೋವು ಉಂಟಾಗುತ್ತೆ. हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯ. हम किस लिए बीमार होते समय दवाई खा रहे हैं? ಯಾಕೆ ನಾವು ಕಾಯಿಲೆ ಬಂದಾಗ ಮೆಡಿಸಿನ್ ತಗೊಳ್ತೀವಿ? क्यों? ಯಾಕೆ? इसीलिए कि दर्द को खत्म करने के लिए। ನೋವನ್ನ ತೆಗೆದಾಕಕ್ಕೆ ನಾವು ಮೆಡಿಸಿನ್ ತಗೊಳ್ತೀವಿ. लेकिन आप और हम सोचता है ये शरीर में होता है। ನಾವು ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಏನೋ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕಾಯಿಲೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ. शरीर को अच्छा होने के लिए मेडिसिन खाना है। ನಾವು ಆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕಾಯಿಲೆ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅದು ವಾಸಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ वो ನಾವು मेडिसिन खाने के बाद कुछ दिन और कुछ साल तक होगा। ಆ ಮೆಡಿಸಿನ್ ತಗೊಂಡಾದ್ಮೇಲೆ ಕೆಲವು ತಿಂಗಳು ಕೆಲವೊಂದು ವರ್ಷಗಳು ಮಾತ್ರ ಅದು ಗುಣ ಆಗಿರುತ್ತೆ. लेकिन ಆದ್ರೆ आत्मा में पाप है, आत्मा में गलती है, तो फिर दूसरा बीमार होके आ जाएगा शरीर। ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಕಾಯಿಲೆ ಇದ್ರೆ ಅಥವಾ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಪಾಪ ಇದ್ರೆ, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ರೆ, ವ್ಯಾಧಿ ಆಗಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಾಯಿಲೆ ಎತ್ಕೊಬರುತ್ತೆ. बहुत से आदमी लोग हैं आत्मा को चंगा करने के लिए कोशिश नहीं करता है, शरीर को हालेलुया। चंगा करने के लिए कोशिश। ಅನೇಕ ಜನರು ಯೇಸು ಮಕ್ಕಳಿರ್ಬೋದು, ಯಾರಿರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಜನರು ಆತ್ಮವನ್ನು ಗುಣಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ನೋಡಲ್ಲ, ವ್ಯಾಧಿನ ಅವರು ಶರೀರ ಗುಣಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ನೋಡ್ತಾರೆ. क्योंकि वो इसीलिए मेडिकल दौड़ता है, इसीलिए पास्टर का पास जाता है, इसीलिए और दूसरा मदद के लिए जाता है कि शरीर को अच्छा होने के लिए। ಯಾಕೆ ಅವರು ಮೆಡಿಕಲ್ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಓಡ್ತಾರೆ, ಪಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಬಂದು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಸಹಾಯನ ಹುಡುಕ್ತಾರೆ? ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಆಗಿರೋಂತ ನೋವನ್ನ ತೆಗೆಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಪ್ರೇಯರೋ ಅಲ್ಲ ಮೆಡಿಸಿನ್ ಏನೋ ಹೆಲ್ಪ್ ಏನೋ ಒಂದು
ಸಹಾಯನ अपना प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳೋಕೆ ಅದನ್ನ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. लेकिन ये नहीं दिखता है कि जो दुख तकलीफ आया, संकट आया, प्रॉब्लम्स आया, वो कौन सा जगह से आया उसको नहीं देखता, सिर्फ शरीर को देखता है. ಆದ್ರೆ ಕಷ್ಟ ಸಂಕಟ ಕಾಯಿಲೆ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತ ರೂಟ ಬೇರೆ ನಾವು ನೋಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ. वो जो ये आने वाला जो प्रॉब्लम्स आने वाला उसका रूट मेन फाउंडेशन कहाँ से आ रहा है उसको नहीं देखता है, सिर्फ शरीर में दर्द है बोल के शरीर में दौड़ता है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅದು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದು ಸಮಸ್ಯೆ ಬರಕ್ಕೆ ಏನ್ ಕಾರಣ, ಬೇರೆ ಯಾವ್ದು ಅಥವಾ ಅದು ತಳಪ ಏನು, ಅದು ಕಾರಣ ಏನು ಅದನ್ನ ಅವರು ಹುಡುಕಲ್ಲ. ಅವರು ಬರೀ ಶರೀರದಲ್ಲಿ ಓಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. क्यों ऐसा करता है? ಯಾಕಂತ ಮಾಡ್ತಾರೆ? क्योंकि उसका आत्मा का आंख बंद है, दिखाई नहीं देता है, इसीलिए शरीर को दिखाई देता है, शरीर को सोल्व करने के लिए कोशिश करता है. लेकिन ये शरीर का प्रॉब्लम को सोल्व हो जाता है, दूसरा प्रॉब्लम आ जाता है. ಅವರು ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣುಗಳು ಕುರುಡಾಗಿರ್ತವೆ, ಶರೀರ ಮಾತ್ರ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಹಂಗಾಗಿ ಶರೀರದಲ್ಲಿ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳೋಕೆ ಓಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. फिर ये प्रॉब्लम को सोल्व होता है, दूसरा ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಹಾರ ಆಗುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. फिर वो प्रॉब्लम्स को खत्म होता है, फिर तीसरा आ जाता है. ಒಂದಾದ್ಮೇಲೆ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. इस तरीके से कर करके अपना लाखों करोड़ों रुपया खर्चा कर. ಈ ತರ ಮಾಡ್ತಾ ಅನೇಕ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಹಣ, ಸಮಾಧಾನ ಎಲ್ಲ ಕಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. आखिर में क्या बोलता है? ಕೊನೆಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? डॉक्टर बोलता है मैं नहीं सीखेगा, जो उसने आपको बनाया उसी को आप. ಕೊನೆಯದಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾರೇ ಇರ್ಬೋದು, ಮನುಷ್ಯ ಇರ್ಬೋದು, ನನಗೆ ಇದರಿಂದ ಪರಿಹಾರ ಕೊಡಕ್ ಆಗಲ್ಲ, ಯಾರು ನಿನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಿದನೋ ಅವನೇ ನಿನ್ನ ಸರಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. हालेलुया। मैं आपको हकीकत में एक टेस्टिमनी बताना चाहता हूँ. ನಾನು ಸತ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳ್ತೀನಿ. एक जो बिलियनर्स, एक जो लड़का है वो बहुत युद्ध है. ಒಬ್ಬ ಒಂದು ಶ್ರೀಮಂತ, ಕೋಟ್ಯಾನುಕೋಟಿ ಶ್ರೀಮಂತ ಒಂದು ಹುಡುಗ ಇದ್ದ. वो सिर्फ उसका 30 years to 40 वो मिडिल का 30 ರಿಂದ 40 ವರ್ಷದ ಏಜು. इतना उसका इतना धन कमाया, इतना संपत्ति कमाया, उसका रहने के लिए सब जगह है सोना. ಹಾಲೆಲ್ಲೂಯಾ. ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ದ ಅಂತಂದ್ರೆ ಮಲಗಾಕೂನು ಬಂಗಾರನೇ, ಊಟ ಮಾಡಕ್ಕೂ ಬಂಗಾರದ ಪ್ಲೇಟ್ ಎಲ್ಲ ಬಂಗಾರನೇ ಇತ್ತು. उसका अवेलेबल रुपया है, ಹಣ ಮಸ್ತ್ ಇತ್ತು. लेकिन उसका जस्ट एक बीमार है पेट दर्द. ಅವ್ನಿಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಾಯಿಲೆ ಬಂತು, ಹೊಟ್ಟೆ ನೋವು. उसका बाद पेट दर्द है बोल के मेडिकल चेकअप करने के लिए गया. ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಅಂತ ಹೇಳಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಕ್ ಹೋದ್ರು. डॉक्टर ने बोला सर जी आपका ये बीमार को कोई इलाज नहीं है. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಕಾಯಿಲೆನ ಗುಣಪಡಿಸಕ್ಕೆ ಯಾವ ಒಂದು ಮೆಡಿಸಿನ್ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾವ ಒಂದು ದಾರಿ ರಸ್ತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. सिर्फ आप इसको ये ज्यादा खाना खाने से भी ज्यादा हो जाएगा, ज्यादा पानी पीने से भी ज्यादा हो जाएगा, इसलिए आप इसको जस्ट नॉर्मल पानी पीना पड़ेगा, तभी अगर अच्छा होगा तो नहीं तो नहीं. ನೀವು ಜಾಸ್ತಿ ನೀರು ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ, ಜಾಸ್ತಿ ಊಟನೂ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಜಾಸ್ತಿ ತಿಂದ್ರೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟು ತಗೋಬೇಕು ಅಂತ. और आप खाना भी नहीं खाना है. ನೀವು ಊಟನೂ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. उस ऐसे बोलने के बाद उसको जस्ट सेलेन लगा के रखा हुआ है, 1 महीना 2 महीना 3 महीना रखा. ಆ ಥರ 2-3 ತಿಂಗಳು ಗ್ಲೂಕೋಸ್ ಹಾಕಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. उसी ने SMS भेजा है, वही लड़का ने SMS भेजा है, मीडिया को भेजा है कि मैं सोचा था धन से, रुपया से, इज्जत से मेरा जिंदगी बचेगा सोचा, लेकिन आज रुपया मुझे छोड़ रहा है. क्या करेगा मेरा सारा धन कमाने वाला, क्या करेगा मेरा इज्जत सम्मान, जबकि मेरा जीवन ही जा रहा है. ಅದೇ ಆಮೇಲೆ ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದು, ನನ್ನ ಹಣ ಇದೆ, ಆಸ್ತಿ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಇದೆ, ಬಟ್ ಆ ಹಣ, ಆಸ್ತಿ, ಆ ಬಲ, ತಾಕತ್ತು ನನ್ನನ್ನು ಗುಣ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನ ಈ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಯಾವುದು ಏನು ನನ್ನ ಕಾಯಿನ ಗುಣ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಅವಾಗ ಅವನಿಗೆ ಒಂದು ರಿಯಲೈಸ್ ಆಯ್ತು. मैं आज बिलियनियर्स होने से भी, लाखों रुपया होने से भी मेरा जीवन को बचा नहीं सका. ನಾನು ಇವತ್ತು ಕೋಟ್ಯಾಧಿಪತಿ ಆಗಿದ್ರು ನನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಉಳಿಸೋಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ. इसीलिए मैं उसी को ढूंढ रहा हूँ जिसने मुझे इस धरती में भेजा, जिंदा परमेश्वर को मैं ढूंढ रहा हूँ. ಅದಕ್ಕೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಅಲ್ಲಿ ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾನು ನನ್ನನ್ನು ಯಾವತ್ತ ನನ್ನನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದನೋ ಆ ಉಂಟು ಮಾಡಿದ ಆತನ ನಾನು ಹುಡುಕ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಂತೆ. क्योंकि डॉक्टर ने वही बोला है. ಡಾಕ್ಟರ್ ಅದೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. डॉक्टर ने बोला सर हम लोग जितना जो कर सकता है लेवल पे जितना करना है हम लोग किया है, लेकिन हमारा मेडिसिन काम नहीं कर रहा है, और जो कुछ आप लाखों रुपया देने से हम क्या करेगा जबकि आपका बीमार अच्छा. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಲೆವೆಲ್ ಬೆಸ್ಟ್ ಏನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಕೊಟ್ಟಾಗಿದೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ಆಗಲ್ಲ, ಅದು ಕೊಟ್ಟರು ಯೂಸ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕೆಲಸನೂ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ,
ಅಂತೇಳಿ ಡಾಕ್ಟ್ರು ಕೈ ಬಿಟ್ರಂತೆ. इसीलिए वो इतना रुपया होने के बाद भी 30 ईयर से 45 ईयर्स का बीचों में होने का बाद भी मर गया। Hallelujah. ಅದೇ 30-40 ವರ್ಷದೊಳಗೆ 40 ವರ್ಷದೊಳಗೆ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ತೋದ್ರು. हालेलुया। सोच के देखो, मैं क्यों मरता? ಯಾಕೆ ಇದನ್ನ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ? इंसान जो है शरीर का प्रॉब्लम्स को ढूंढता है लेकिन स्पिरिचुअली का ये प्रॉब्लम्स को नहीं ढूंढता है। ಈ ಮನುಷ್ಯರು ನಂಬಿರೋರಾಗಿರ್ಲಿ ನಂಬದೇ ಇರೋರಾಗಿರ್ಲಿ ಶರೀರದ ಅವಶ್ಯಕತೆಗಳನ್ನ ಈಡೇರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಓಡ್ತಾರೆ ಹೊರತು ಆತ್ಮನಲ್ಲಿ ತುಂಬ ಹೋಗಕ್ಕೆ ಅಥವಾ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಹುಡುಕಲ್ಲ. आज आप पहचान लो आत्मा का चंगाई क्या है। ಇವತ್ತು ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯನ ಅರಿತುಕೊಳ್ಳಿ, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಹೊಂದುವುದು ಅಂದ್ರೆ ಏನಂತ. हालेलुया। आत्मा का चंगाई केवल यीशु मसीह दे सकता है। ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗ್ಬೇಕು, ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಆ ವ್ಯಾಧಿ ಆ ಕಾಯಿಲೆ ಗುಣ ಆಗ್ಬೇಕು. ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಕಾಯಿಲೆನದಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ರಸ್ತೆ ಪರಿಹಾರ ಅಂದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮಾತ್ರ. क्योंकि वचन में लिखा है कि पाप परिवर्तन होकर मृत्यु का लाता है, पाप से श्राप आता है, श्राप से मृत्यु लाता है, वो क्या कहता है। ಅದಕ್ಕೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪಾಪದಿಂದ ಶಾಪ, ಶಾಪದಿಂದ ಮರಣವನ್ನುಂಟು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. हालेलुया। हालेलुया। मृत्यु के द्वारा ही जो मनुष्य को मृत्यु ही आता है वो यहाँ कहता है। ಹಾಲೆ ಮರಣವನ್ನುಂಟು ಮಾಡುತ್ತೆ. हालेलुया। 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 इसीलिए आइए हम देखिएगा कि परमेश्वर का वचन में जो यहाँ रोमियो का ರೋಮಾಪುರ रोमियो यहाँ हालेलुया। राबा शराबा ला रोमियो 5:12 5:12 रोमियो 5:12 5:12 ರೋಮಾಪುರ 5:12 ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಂದಲೇ ಪಾಪವು, ಪಾಪದಿಂದ ಮರಣವು, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಂದಲೇ ಪಾಪವು, ಪಾಪದಿಂದ ಮರಣವು ಲೋಕದೊಳಗೆ ಸೇರಿದವು. ಎಲ್ಲರೂ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಮರಣವು ಹೀಗೆ ಎಲ್ಲರಲ್ಲಿಯೂ ವ್ಯಾಪಿಸಿತು. यहाँ में इस प्रकार से कहता है कि इसीलिए एक मनुष्य के द्वारा पाप जगत में आया, पाप के द्वारा मृत्यु आई, इस रीति से मृत्यु सब मनुष्य में फैल गया क्योंकि सबने पाप किया गया। ಹಾಲೆಲುಯಾ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಂದ ಪಾಪ ಹುಟ್ಟು ಆ ಪಾಪವು ಮರಣ ಆಯಿತು. ಆ ಮರಣ ಎಲ್ಲಾ ಮನುಷ್ಯರಲ್ಲಿ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ. इसीलिए पाप सब मनुष्य में है। ಆದ ಕಾರಣ ಪಾಪವು ಎಲ್ಲಾ ಮನುಷ್ಯರನ್ನ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡುತ್ತೆ. पाप के कारण बीमार, संकट, फाइनेंशियल प्रॉब्लम, फैमिली प्रॉब्लम, रिलेशंस प्रॉब्लम पाप के कारण ही आता है। ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತ ಕಾಯಿಲೆ, ಸಂಕಟ, ಸಂಬಂಧಗಳು ಎಲ್ಲವೂ ಹಾಳಾಗ್ತಿರುತ್ತೆ ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತ. हालेलुया। 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 लेकिन बहुत लोग ये पाप का सोल्यूशन को नहीं देखता है, लेकिन पाप के कारण बीमार आने से ये बीमार को हालेलुया. सोल्यूशन के लिए ಈ ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತ ಅನೇಕ ಜನರು ಆ ಕಾಯಿಲೆ ಹೆಂಗ್ ಬಂತಂತ ಕಂಡಿಟ್ಕೊಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಆ ಹಾಲೆಲುಯ ಆ ಪಾಪ ಎಲ್ಲಿಂದ ಪಾಪ ಬಂದ ಆ ಪಾಪ ಪರಿಹಾರ ಅಂತ ನೋಡ್ಕೊಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಆ ಪಾಪದಿಂದ ಕಾಯಿಲೆ ಬಂದಿರುತ್ತಲ್ಲ ಆ ಕಾಯಿಲೆನ ಗುಣ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಹೋಗ್ತಾರೆ. अभी देश विदेश में प्रॉब्लम और ऐसा प्रॉब्लम्स आ रहा है जिसको सोल्यूशन कर नहीं सकता है। क्या है कारण? ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯು ಎದುರು ನೋಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದಾರೆ. ಅದು ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಪರಿಹಾರ ಕಂಡಿಡ್ಕೊಳಕ್ ಇದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಬಟ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡ್ಕೊಳಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ किस लिए वो समस्या आता ಈ है? ಸಮಸ್ಯೆ ಯಾಕೆ ಬರುತ್ತೆ? कारण क्या है? ಕಾರಣ ಏನು? पाप। ಪಾಪ. वचन में कहता है ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತೆ, अगर देश का रूलर्स पाप करने से वो देश में ऐसा पाप आएगा, ऐसा पाप आएगा, देश का जनता कष्ट में समस्या में रहेगा। ಹಾಲೆಲುಯ ಹಾಲೆಲುಯ. ವ್ಯಕ್ತಿಗಳು ದೇಶವನ್ನು ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಪಾಪ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ದೇಶದಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. इसीलिए पाप सारा संसार में कंट्रोल करके रखा है। ಹಾಲೆಲುಯ. ಪಾಪ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡು. ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತ ಕಾಯಿಲೆ हालेलुया। सोदोम गोमोरा को इतना पाप बढ़ गया, इतना पाप बढ़ गया कि परमेश्वर कुछ उतर के आया कि नाश करने। ಸೋದೋಮ್ ಗೋಮರ ಎಂತ ಪಾಪದಲ್ಲಿ ತುಂಬೋಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ
ಹಾಲೆಲೂಯ. ದೇವರಲ್ಲಿ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, ಆತನೇ ಇಳಿದು ಬಂದ್ಬಿಟ್ಟ. इतना तक भाव बढ़ गया, इतना बढ़ गया कि परमेश्वर का कान तक पहुंच गया। परमेश्वर बोला ये जो जितना दुख तकलीफ सुना रहा है वो सच है या नहीं, मैं उतर के आएगा। ಹಾಲೆಲೂಯ. ಇಷ್ಟೊಂದು ಕಷ್ಟ ಸಂಕಟಗಳನ್ನ ಅನುಭವಿಸಿದಾರಲ್ಲ, ಅದನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಳಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮಾಡ್ತಿರೋ ಘೋರವಾದ ಪಾಪಗಳು ನೋಡಕ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತಾನೆ ದೇವರು ಪರಲೋಕದಿಂದ तो क्या चीज है जो परमेश्वर को उतर के लाता है? क्या चीज है जो इस महाकाल में, इस जो वर्तमान काल में जो समस्या बीमार आने का कारण क्या है? परमेश्वर को उतर के आने का कारण क्या है? ಈ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ದೇವರ ಪರಲೋಕದಿಂದ ಇಳಿದು ಬರಕ್ಕೆ ಕಾರಣಗಳೇನು? ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಜನಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಏನು ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಕಾರಣ ಏನು? ಆತನೇ ಇಳಿದು ಬಂದು ಆತನ ಹಸ್ತ ಚಾಚಬೇಕಂದ್ರೆ ಕಾರಣಗಳೇನು? हर एक जो युगों में पाप भरने से उसको छुटकारा के लिए एक व्यक्ति आता तो है, 100% परमेश्वर उतर के आते हैं। ಯುಗದಿಂದ ಪಾಪದ ಮೇಲೆ ಪಾಪ ತುಂಬಿ ತುಳುಕುವಾಗ ಒಬ್ಬ ರಕ್ಷಕ, ಒಬ್ಬ ದೇವರಿದ್ದಾನೆ, ಆತನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ। हालेलुया, हालेलुया। इस युग का पाप को छुटकारा देने के लिए यीशु मसीह आया है। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಜನರ ಪಾಪದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು। पाप को छुटकारा पाने के लिए, पाप को साफ करने के लिए आपको कुछ करने का जरूरत नहीं है। केवल यीशु को प्रभु परमेश्वर का विश्वास करेगा, उसका खून के जरिए आपका पाप को शुद्ध किया जाएगा। ಹಾಲೆಲೂಯಾ। ನೀವು ಪಾಪನ ತೊಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ಯೇಸುವಿನ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ರಕ್ತ ತೊಳೆದು ಶುದ್ಧಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನೀವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗ್ತೀರಾ। 2000 साल पहले यीशु मसीह ने कल्वरी क्रूस में मरा आपके लिए और मेरे लिए। 2020 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಶಿಲುಬೆ ಮೇಲೆ ಸತ್ರು ನನಗೋಸ್ಕರ, ನಿನ್ಗೋಸ್ಕರ। इसीलिए जो कोई प्रभु परमेश्वर को विश्वास करेगा उसको कुछ करने का जरूरत नहीं, लाखों करोड़ों रुपया देने का जरूरत नहीं। जैसा आप विश्वास करेगा आपका जरूरतों को, आपका बीमार दुख तकलीफ का 100% ಆದ ಕಾರಣ ನೀವು ಆತ್ಮದ ಕಾಯಿಲೆ ಆಗ್ಲಿ, ಶರೀರದ ಕಾಯಿಲೆ ಆಗ್ಲಿ ಗುಣ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಹಣನ ಖರ್ಚು ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ಯೇಸುನ ದೇವರಿಂದ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದೇ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಪರಿಹಾರ ಇದೆ। लास्ट समय में आपको बताया था, ನಾನು ಕೊನೆದಾಗ ಲಾಸ್ಟ್ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ आपको मैं बताया था, एक बहन को जो 72 आवर्स जो मर गया है, उसका परिवार ने, माँ पिताजी ने यीशु को स्वीकार किया है, वो बच्चा किसे जिंदा हो गया? मेरा शक्ति बल से नहीं। ನಾನು ಕಳೆದ ವಾರ ಹೇಳಿದೆ 72 ಗಂಟೆ ಆಗಿತ್ತು। ಹಾಲೆಲೂಯಾ। ಒಂದು ಹುಡುಗಿ ಸತ್ತು, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಸಹೋದರಿ ಸತ್ತು, ಹಾಲೆಲೂಯಾ। ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಏನು ಮಾಡಕ್ಕಾಗಲಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅವರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಹಾಲೆಲೂಯಾ। पिताजी ने यीशु मसीह को एक्सेप्ट किया, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ನಂಬಿದ್ರು, तब वो जिंदा हो गया। ಅವಾಗ ಮಗಳು ಜೀವಂತವಾಗಿ हालेलुया। हमारा बल के द्वारा, कोई हमारा म्यूजिक के द्वारा, कोई हमारा वो तांत्रिक के द्वारा नहीं किया गया है। ನಮ್ಮ ಬಲ ತಾಕತ್ತು ತಂತ್ರ ಮಂತ್ರದಿಂದ ಮಾಡಕ್ಕೆ ಅದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। केवल एक ही नाम के द्वारा। ಅದು ಒಂದೇ ಒಂದು ಹೆಸರು। कौन है वो नाम? ಆ ಹೆಸರು ಯಾವುದು? कौन है वो नाम? ಹೆಸರು ಯಾವುದು? यीशु। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ। बोलो यीशु मसीह की ಜೈ। यीशु मसीह की जय। यीशु मसीह की जय। यीशु मसीह की जय। यीशु मसीह की जय। वही नाम, श्रेष्ठ नाम, ऊंचा नाम, वही नाम आपको छंग छुटकारा देगा। ಅದೇ ಹೆಸರು, ಉನ್ನತವಾಗಿರೋ ಹೆಸರು, ಅದೇ ಹೆಸರು, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಗುಣ ಮಾಡುವಂತ ಹೆಸರಾಗಿದೆ। हालेलुया। हालेलुया। उसी के नाम के द्वारा, इसीलिए प्रेरित का काम 4 का 12 में लिखा है, ಹಾಲೆಲೂಯಾ। ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯ ಹಾಲೆಲೂಯಾ 4:12 ಹೇಳುತ್ತೆ, कोई दूसरा नाम नहीं दिया गया आकाश का नीचे पृथ्वी का ऊपर में छुटकारा देने के लिए, चंगाई देने के लिए, केवल उद्धार देने के लिए यीशु का नाम दिया गया। बल्कि लिखा ಹಾಲೆಲೂಯಾ। ರಬ ಶತ ರಬ ಲಕ ರಿಕ ರಬ ಲಕ ಶತರ ಹಾಲೆಲೂಯಾ। ಬರಬೇಕಾದ ರಕ್ಷಣೆಯು ಇನ್ನಾರಲ್ಲಿಯೂ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಆ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಹೊರತು ಆಕಾಶದ ಕೆಳಗೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವ ಮತ್ಯಾವ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ ನಮಗೆ ರಕ್ಷಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದನು। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। ಬರಬೇಕಾದ ರಕ್ಷಣೆಯು ಇನ್ನಾರಲ್ಲಿಯೂ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಆ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಹೊರತು ಆಕಾಶದ ಕೆಳಗೆ ಮನುಷ್ಯರೊಳಗೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಬೇರೆ ಯಾವ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ ನಮಗೆ ರಕ್ಷಣೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದನು। हालेलुया। हालेलुया। रक्षणे बोलने से, ರಕ್ಷಣೆ ಅಂತಂದ್ರೆ, उद्धार बोलने से, ಉದ್ಧಾರ ಅಂತಂದ್ರೆ, कन्नड़ में रक्षणे बोलता है लेकिन हिंदी में उद्धार बोलता है। ಕನ್ನಡದ ರಕ್ಷಣೆ ಅಂತ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಉದ್ಧಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, इंग्लिश में बोलते हैं सल्वेशन। ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಸಾಲ್ವೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ये जो केवल एक ही सल्वेशन नहीं है, ಒಂದೇ ಸಾಲ್ವೇಷನ್, ಒಂದೇ ರಕ್ಷಣೆ ಇರಲ್ಲ। ರಕ್ಷಣೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ
3 आता है। ಮೂರು ಬರುತ್ತೆ क्या क्या है? ಏನೇನೋ नंबर 1, ಮೊದಲನೇದಾಗಿ आपका ये जो स्पिरिट्स का सल्वेशन हो जाता है। ಆತ್ಮದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ಬಿಡುಗಡೆ ಉಂಟಾಗುತ್ತೆ जब नंबर 1 आत्मा का जब ये जो उद्धार हो जाता है, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ನಿಮಗೆ ರಕ್ಷಣೆ ಉಂಟಾಗುತ್ತೋ उसका इफेक्ट जो है आपका फिजिकली में आ जाता Hallelujah. है। ಆತ್ಮದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ಉಂಟಾದ ತಕ್ಷಣ ಅದ್ರ ಪರಿಣಾಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತೆ जब शरीर में आपका चंगा चुटकरा होता है, ಯಾವಾಗ ಶರೀರದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗುತ್ತೋ थर्ड आपका फाइनेंशियली में okay ಆಮೇಲೆ होता है। ಅದು ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಶಾರೀರಿಕವಾದ ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಹಣಕಾಸು ಏನ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಅದು ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ ये 3 प्रकार, ये 3 जो रिलेशन है। ಇದು ಮೂರು ಸಂಬಂಧವಾಗಿದೆ ಒಂದು ये relation ಹೊಂದಾಣಿಕೆ है। ಇದೆ ಸಂಬಂಧ ಆಗಿದೆ लेकिन बहुत लोग ಅನೇಕ ಜನರು ये जो नंबर 1 आत्मा का उद्धार को नहीं देखते। Hallelujah. ಮೊದಲನೇ ಮೇನ್ ಯಾವ ಪಾಯಿಂಟ್ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ಬಂದಾಗ ನೋಡಲ್ಲ ಜನ लोग किसको देखता है? नंबर 1 जो ये जो फाइनेंशियल का हीलिंग देखता है, फिजिकली हीलिंग देखता है। ಮನುಷ್ಯರು ನೋಡೋದು ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಇದು ಬಿಡುಗಡೆ ಆಗಬೇಕು ಆಮೇಲೆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗಬೇಕು जब तक आत्मा का अच्छा तरीका से सेलिब्रेशन नहीं हो जाता है, तब फाइनेंशियल में इफेक्ट होता है, फाइनेंशियल में इफेक्ट नहीं होता है, फिजिकली में इफेक्ट होता है, फिजिकली में इफेक्ट नहीं होने से कोई माँ पिताजी का उसका ऊपर इफेक्ट होता है। Hallelujah. ಇದು ಯಾವಾಗ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಗುಣ ಆಗಿಲ್ಲದೆ ಇರೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಇಲ್ಲದಿರೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ Hallelujah, ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಇದಾಗ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಇದಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಸಂಬಂಧಿಕರು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ನಡೀತಾರೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮೇನ್ ಅಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಪರಿಣಾಮ ಆಗಿರುತ್ತೆ, उसमें इफेक्ट होता है। ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತೆ. हालेलुया। Hallelujah. इसीलिए बहुत से आदमी लोग ये स्पिरिचुअली हीलिंग को नहीं ढूंढता है कि फाइनेंशियली हीलिंग, फिजिकली हीलिंग और जो फैमिली हीलिंग देखता है। Hallelujah. ಅವರು ಲೋಕದ ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ, ಅವಶ್ಯಕತೆಗಳಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ, ಶರೀರದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗಬೇಕು. इसीलिए सबसे पहले आज आपको जानना जरूरी है कि ये जो आपको जानना जरूरी है कि आज आपको जानना जरूरी है कि आत्मिक हीलिंग को जानना जरूरी है। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗೋದು. आत्मा का क्या क्या हीलिंग है? ಹಂಗಾರೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಏನೇನು ಗುಣ ಆಗ್ಬೇಕು? बहुत से बातों का बोलने के लिए आत्मा का हीलिंग है। ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಆತ್ಮದ ವ್ಯಾಧಿಯ ಗುಣ ಆಗಕ್ಕೆ ಅನೇಕ ತರದ नंबर 1 है आपको आत्मा का हीलिंग होने के लिए वो पाप का माफ होना चाहिए। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ನೀವು ಗುಣ ಆಗಬೇಕು, ಆ ವ್ಯಾಧಿ ಆತ್ಮದ ಗಾಯ ಗುಣ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಪಾಪಕ್ಕೆ ಕ್ಷಮಾಪಣೆ ಸಿಗಬೇಕು. उसके लिए कुछ बलिदान देना चाहिए। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಲಿದಾನ ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. वो ब्लड होना चाहिए। ಅಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ರಕ್ತ ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. हालेलुया। हालेलुया। इसीलिए ಆದ ಕಾರಣ इस प्रकार की खून ಯಾವ ತರ ರಕ್ತ ಅಂತಂದ್ರೆ कोई भी पाप नहीं हो, निर्दोष ನಿರ್ದೋಷವಾಗಿರುವಂತ ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿರುವಂತ ರಕ್ತ. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. यीशु मसीह का खून जो है ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ರಕ್ತ वो निर्दोष खून है, वो कभी भी पाप नहीं किया। ಹಾಲೆಲುಯಾ. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ರಕ್ತ ನಿರ್ದೋಷವಾಗಿರುವಂತ ಪಾಪ ರಹಿತವಾಗಿರುವಂತ ರಕ್ತ. इसीलिए वो खून के द्वारा से हर एक पाप को क्षमा किया जाता है। ಆದ ಕಾರಣ ಆ ರಕ್ತದ ನಿಮಿತ್ತ ಎಲ್ಲಾ ಜನಾಂಗಗಳ ಪಾಪ ಕ್ಷಮಿಸಲ್ಪಡುತ್ತೆ. यीशु मसीह कैसे क्रूस में बलिदान हुआ? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೆಂಗೆ ಶಿಲುಬೆ ಮೇಲೆ ಸತ್ರು? मैं एक आपको उदाहरण देना चाहता हूँ। ಉದಾಹರಣೆಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. एक आदमी था जो रेलवे और ब्लॉकेज को, रेलवे का पटरी में, रेलवे का आने जाने में उसको जो गेट लगाकर उसने जो ये ब्रिज को ज्वाइन करने वाला, ब्रिज को हटाने वाला, वो रिवर का सामने में था। इस तरीका का काम करने वाला एक व्यक्ति था, इंजीनियर था। ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ರೈಲ್ವೆ ಇದ್ರಲ್ಲಿ ಅದೇ ರೈಲುಗಳು ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡೋದು, ಬಂದ್ಮೇಲೆ ಓಪನ್ ಮಾಡೋದು, ಆ ತರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಒಂದು ನದಿ ಇತ್ತು. इसलिए उसका एक ही बेटा था। ಅವ್ರಿಗೆ ಒಂದೇ ಒಂದ್ ಮಗು ಇತ್ತು. वो बेटे से बहुत प्यार करता है। ಆ ಮಗುನ ತುಂಬಾ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದ. उसका ये पति भी नहीं है, पत्नी भी नहीं है, एक ही बेटा था। ಹೆಂಡತಿನ ಇಲ್ಲ, ಒಂದ್ ಮಗು ಅಷ್ಟೇ ಇತ್ತು. बहुत प्यार करता था, ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದ. सबसे ज्यादा प्यार करता था। ತುಂಬಾ ಎಲ್ಲಾರ್ಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಗನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದ. एक दिन बच्चा जो ये उसका पापा का साथ में, उसका बच्चा पापा का साथ में खेलने के लिए आया। ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರುವಾಗ ಆ ಹುಡುಗ ಆ ಮಗ ಬಂದ, ಜೊತೆಗೆ ಮಗ ಅಪ್ಪನ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದ. उसका ये पिताजी ने बोला कि देखो ये तुम यहाँ खेलना, उधर नहीं जाना। ನೀನು ಇಲ್ಲಿ ಆಟ ಆಡು, ಆ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಅಪ್ಪ उसने बोला ठीक है। ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ. लेकिन यहाँ उसका पिताजी काम करते करते, उसका बेटा भी उधर काम करते करते जहाँ जो ब्रिज लगाने का जगह में, वहां में खेलने के लिए चला गया।
ಅವ್ರ ಅಪ್ಪನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ, ಮಗನು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಆಟ ಆಡ್ತಾ, ಎಲ್ಲಿ ಆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇತ್ತಲ್ಲ ಆ ಮೇನ್ ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಹುಡುಗ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ. अभी बेटा जो वो ब्रिज में खेल रहा है, ಅದು ಟ್ರೈನ್ ಬರೋಂತ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮೇಲೆ ಅವನು ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾನೆ. अभी सिग्नल रेड सिग्नल आ गया कि ट्रेन आ रहा है. ಈಗ ರೆಡ್ ಸಿಗ್ನಲ್ ಬಂತು, ट्रेन ಬರ್ತಾ ಇದೆ. ट्रेन आ रहा है बोल के रेड सिग्नल पता चल गया. उसका बाद उसने जो बोतम को लगा दिया कि ब्रिज जो है जो जैसे कि मान लो यहाँ जो ब्रिज है, यहाँ जो एजेड है, यहाँ दूसरा एजेड है. यहाँ में जो ब्रिज लगाना था, ಇಲ್ಲಿ ತುದಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ. तो ट्रेन जो है जब बॉटम दबाएगा ऐसा लगाता है, और जब बॉटम नहीं लगाएगा इस तरीका से है. लेकिन बेटा जो है ये ट्रैक में खेल रहा था. ट्रैक ಈಗ ಬಟನ್ ಒತ್ತಿದ್ರೆ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ, ಬಟನ್ ಬಿಟ್ರೆ ಕ್ಲೋಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಯಾವ್ದು ಟ್ರ್ಯಾಕ್ ಇದೆಯಲ್ಲ ಮೂವ್ ಆಗೋದು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾನೆ ಹುಡುಗ. बेटा तो यहाँ खेल रहा है. ಅಲ್ಲೇ ಮೇಲೆ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾನೆ. बेटा का ध्यान दिया नहीं पिताजी ने. ಮಗುನ ಮೇಲೆ ಗಮನ ಹರಿಸಿಲ್ಲ. ट्रेन का सिग्नल आने का साथ उसने बटन दबा दिया. ಟ್ರೈನ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಸಿಗ್ನಲ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಬಟನ್ ಹಾಕಿ अभी यहाँ लगा दिया ब्रिज को. ಈಗ ಬ್ರಿಡ್ಜ್ ನ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಸರಿ ಮಾಡ್ದ. ट्रेन आ रहा है. ಟ್ರೈನ್ ಬಂತು. अभी इसमें बेटा है. ಇಲ್ಲಿ ಮಗ ಇದಾನೆ, ಟ್ರೈನ್ ಬರ್ತಾ अभी क्या करेगा? ಈಗ ಏನ್ ಮಾಡೋದು? अगर ब्रिज को हटाने से यहाँ में लेग्स टुगेदर आदमी नदी में मर जाएगा. अगर ये ब्रिज को रखने से उसका बेटा मर जाएगा. अभी दोनों में उसका समस्या है. ಈಗ ಇದು ಬಟನ್ ಏನೋ ಪ್ರೆಸ್ ಆಗಿದೆ, ಟ್ರೈನ್ ಬರೋಕ್ಕೆಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿದಾನೆ. ಆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮೇಲೆ ಹುಡುಗ ಮಗ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಈಗ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ಆಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಮಗ ಅಲ್ಲಿ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾನೆ ಅಂತ. ಇನ್ ಕೇಸ್ ಅದನ್ನ ವಾಪಸ್ ಆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ನ ಮತ್ತೆ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿರೋದ ತಿರ್ಗಾ ಓಪನ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೋದ್ರೆ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಟ್ರೈನ್ ಅಲ್ಲಿ ಜನಗಳಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನ ತೆಗೆದ್ರೆ ಹಳಿ ತಪ್ಪಿ ಅವರು ನದಿಯಲ್ಲಿ ಜನ ಸತ್ತೋಗ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ರೆ ಮಗ ಸಾಯ್ತಾನೆ. हालेलुया. ऐसे अवस्था में अभी वो उसने डिसीजन लेना क्या सोचा, मैं क्या डिसीजन लेगा. ಆಗ ಮಗ ಇವಾಗ ನಾನು ಆನ್ ಮಾಡಿರೋ ಬಟನ್ ತಿರ್ಗಾ ತೆಗೆದ್ರೆ ಮಗ ಉಳಿತಾನೆ. ಅದ್ ತೆಗಿಯಕ್ ಹೋದ್ರೆ ಟ್ರೈನ್ ಬಿದ್ಬಿಟ್ಟು ಜನ ಸತ್ತೋಗ್ತಾರೆ ಟ್ರೈನ್ ಅಲ್ಲಿ. ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ. उसने अपना बेटा को एक आदमी की तरह उसने डिसीजन लिया. ಆ ಸಮಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಟ್ರೈನ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಾನೆ. ತನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನ್ನ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ತರ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. एक ही आदमी की तरह डिसीजन लिया. ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ. उसने ये डिसीजन लिया, ಈ ತರ ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡ, मेरा बेटा भी एक आदमी है. ನನ್ನ ಮಗನು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ. ट्रेन में लाखों आदमी है. ಟ್ರೈನ್ ಅಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಜನ ಇದ್ದಾರೆ. एक आदमी मरने में तो कुछ नहीं है, लेकिन लाखों आदमी को बचाना. ಅರೆ ನನ್ನ ಮಗ ಅಂತ ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಯೋದ್ರಿಂದ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಉಳಿತದೆ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಅದು ನನ್ನ ಮಗ ಸತ್ತೋಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ. इसीलिए उसने अपना बच्चा को बलिदान किया और जो उस ट्रेन को क्रॉस होने दिया. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆ ಬಟನ್ ಒತ್ತಿದ ಹಂಗೆ ಬಿಟ್ಟ, ಆ ಟ್ರೈನ್ ಪಾಸ್ ಆಯ್ತು, ಮಗ ಸತ್ತೋದ. ಹಾಲೆಲೂಯಾ. बच्चा मर गया. ಆ ಮಗ ಸತ್ತೋದ. उसी तरीका से परमेश्वर के बेटा बेटी, ಅದೇ ತರನೇ ದೇವರ ಹಾಲೆಲೂಯಾ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಮಕ್ಕಳೇ, ಮಗನೇ ಮಗಳೇ, प्रभु परमेश्वर का एक ही बेटा है, वो यीशु मसीह है. आपके पाप के खातिर, मेरे पाप के खातिर उसने बलिदान किया. ತಂದೆಯಾದ ದೇವರ ಒಬ್ಬನೇ ಮಗನಾದ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನನ್ನ ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತ, ನಿನ್ನ ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತ ತನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನ ಬಲಿಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. यीशु मसीह का वो बेटा मरने के द्वारा ही लाखों आदमी बच गया ट्रेन से. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾಣವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ನಿಮಿತ್ತ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಜನ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಯಿತು. वो जो इंजीनियरिंग का बेटा मरने के द्वारा लाखों आदमी क्रॉस हो गया. ಅಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡುವಂತ ಇಂಜಿನಿಯರ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮಗ ಸತ್ತೋಗ ಕಾರಣಕ್ಕೆ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಜೀವ ಉಳಿತು. हालेलुया. इसी तरीका से ये सारा दुनिया, सारा पाप को हटाने के लिए परमेश्वर ने उसका एक बेटा को बलिदान किया. ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲಾ ಮನುಷ್ಯರ ಪಾಪಗಳ ತೆಗೆದು ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೋಸ್ಕರ ತಂದೆಯಾದ ದೇವರು ತನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನನ್ನು ಬಲಿದಾನ ಮಾಡಿದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ. आज अब यीशु मसीह को प्रभु परमेश्वर ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, आपका हर एक पाप को क्षमा, ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳನ್ನು ಕ್ಷಮಿಸಲ್ಪಡುತ್ತೆ. वो है स्पिरिचुअली हीलिंग. ಆತನೊಬ್ಬನೇ ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಗುಣಪಡಿಸುವಂತವನು. जो कोई यीशु मसीह को प्रभु परमेश्वर के स्वीकार करेगा, उसका पाप, उसका श्राप, उसका हर एक फिजिकली हीलिंग
फिजिकली, स्पिरिचुअली, फैमिली सब कुछ हीलिंग करेगा। ಯಾರು ಯೇಸುನ ದೇವರು ಸ್ವಂತ ರಕ್ಷಕನೆಂದು ಅಂಗೀಕರಿಸಿಕೊಳ್ತಾರೋ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಬಿಡುಗಡೆ ಆದ್ರೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಶರೀರದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಅವರ ಅವಶ್ಯಕತೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ फाइनेंशियली छुटकारा, ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आज ಇವತ್ತು ನೀವು आप एक ही उदार का नहीं देखना है, ನೀವು ಬರೇ ಒಂದೇ ಅವಶ್ಯಕ ಒಂದೇ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ನೋಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ, मेरा बीमार का चंगा के लिए नहीं देखना ಬರೇ है, ನನ್ನ ಕಾಯಿಲೆ ಗುಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಕ್ मेरा ಹೋಗ್ಬೇಡಿ, फाइनेंशियल का छुटकारा ಬರೇ के नहीं ನನ್ನ देखना ಹಣಕಾಸು है, ವಿಷಯದಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ಬೇಕಂತ, मेरा माँ पिता का छुटकारा के नहीं देखना ತಂದೆ है। ತಾಯಿಗಳು ಗುಣ ಆಗ್ಬೇಕಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ। सबसे पहले आपको देखना है ನೀವೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೋಡ್ಬೇಕಾದದ್ದು स्पिरिचुअली ಆತ್ಮಿಕವಾಗಿರಂತ ಗುಣ, स्पिरिचुअली हीलिंग, ಆತ್ಮಿಕವಾದ ಸ್ವಸ್ಥತೆ, स्पिरिचुअली हीलिंग। ಆತ್ಮಿಕವಾದ ಸ್ವಸ್ಥತೆ। आप ये समझ को प्रभु के स्वीकार करेगा ನೀವು तो ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಸ್ವಂತ ರಕ್ಷಕನೆಂದು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ आपका स्पिरिचुअली हीलिंग हो जाएगा, ನಿಮ್ಗೆ ಆತ್ಮಿಕವಾದ ಗುಣ ಆಗುತ್ತೆ, उसका बाद आपका फिजिकली हीलिंग आ जाएगा, ಆಗ ನಿಮಗೆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗುತ್ತೆ, उसका बाद फाइनेंशियली हीलिंग आ जाएगा। ಆಗ ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಆಗುತ್ತೆ। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। फाइनेंशियली हीलिंग कैसे आना है मैं आपको बताना चाहता हूँ। ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಹೆಂಗ್ ಬಿಡುಗಡೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ। ये टेस्टिमनी हकीकत है। ಇದು ನಿಜವಾಗಿ ಟೆಸ್ಟಿಮನಿ ಅಂದ್ರೆ ಸತ್ಯವಾಗಿ ये ಇರುತ್ತೆ। जो एक जगह एक ऐसा ये व्यक्ति था कि वो इतना दुख, इतना तकलीफ, इतना समस्या में था, जो ये साल में कम से कम उसको एक कंदल दो कंदल के द्वारा से वो जिंदगी गुजरता था, वो व्यक्ति, वो परिवार। ಕ್ವಿಂಟಲ್ हाँ, 1 कंटल और 2 कंटल के द्वारा से ऑल ईयर चलाना पड़ता था। ರೈಸ್ राइस खाने पीने के लिए ಅದೇ बहुत गरीब। ಎಷ್ಟು ತುಂಬಾ ಬಡತನದಲ್ಲಿದ್ರು, ಏನೋ ಒಂದು 100 ಕೆಜಿ 200 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿ ವರ್ಷಾನ್ಗಟ್ಲೆ ತಿನ್ಬೇಕಾಗಿರೋಂತ ಅವಸ್ಥೆ ಇತ್ತು। जब वो खत्म हो जाता है ಯಾವಾಗ ಅದು ಮುಗ್ದೋಗುತ್ತೋ तब उसको क्या करना है क्या नहीं करना है पता नहीं चलता, इसलिए इस तरीका से हर साल वो कर्ज में, फाइनेंशियल का कर्ज में, फिजिकली का कर्ज में हमेशा हो जाता है। ಈ ತರ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ, ಶಾರೀರಿಕ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಇತ್ತು। ऐसा होने के बाद ಇದಾದ್ಮೇಲೆ कोई किसी ने उसको बताया कि आप ये समझ कर विश्वास करो, ಯಾರೋ ಒಬ್ರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಗ್ಗೆ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರಿದ್ರು, ಯೇಸುನ ನಂಬ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। और साथ ही साथ में उसका परिवार में बहुत बीमार भी होता था। ಆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಾಯಿಲೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ರು। उसके बाद उसने जब उसका बेटा आंख अंधा हो गया, बदन फूलना शुरू हो गया, ಮಗನಿಗೆ ಕಣ್ಣು ಕುರುಡಾಯ್ತು, ಶರೀರ ಊದ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು। कई प्रकार का उसने ये पूजा पाठ किया और कई प्रकार का सोल्यूशन किया, नहीं हुआ। ಅವರು ನಂಬ್ಕೊಂಡಿರಂತ ದೇವರುಗಳನ್ನ ಅವರು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರು, ಆರಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರು। और उस समय में जो कोई ये समझ को प्रभु बोल के स्वीकार करने से उसको बहुत ये तुच्छ और बहुत ये नीचे गिना जाता था। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರಂತ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಕೀಳುವಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು, बहुत लुक डाउन करता था ಬಹಳ ಕೀಳುವಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು। और लोग उसको कोई रिस्पेक्ट नहीं देता था, ಜನರು ಬೆಲೆ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ। और उसको कभी कभी उसको सोसाइटी से आउट करता था, ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಅವ್ರ ಊರಿಂದನೇ ಆಚಾಕ್ತಾ ಇದ್ರು। उसका काउंट ही नहीं करता। ಅವಾಗ ಕೌಂಟೇ ಇರಲ್ಲ, ರೆಸ್ಪೆಕ್ಟೇ ಇರಲ್ಲ। इस तरीका से ऐसा उसका था। ಈ ತರ ಅವಸ್ಥೆ ಇತ್ತು। लेकिन ऐसा अवस्था में भी उसने वो सब कुछ सेक्रेट जो भी होने दो उसके, उसने यीशु मसीह को स्वीकार किया, बच्चा के लिए प्रार्थना करने के लिए पास्टर को। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಏನೇ ಆದ್ರೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ನನ್ನ ಕುಟುಂಬ ಗುಣ ಆಗ್ಬೇಕು, ನನ್ನ ಆತ್ಮ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಗುಣ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು स्वीकार होने के बाद ಸ್ವೀಕಾರ रात का 12 बजे को उसका बेटा आंख खुल गया। ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆಗೆ ಆ ಮಗನ ಕಣ್ಣುಗಳು ತೆರೆಯಲ್ಪಡ್ತು। ಹಾಲೆಲೂಯಾ। 1 बजे को उसका ये बदन पूरा ये फूलने वाला पूरा अच्छा हो गया। 1 ಗಂಟೆ ಹಂಗೆ ಹಾಲೆಲೂಯಾ ಮೈ ಊದ್ಕೊಂಡಿತ್ತಲ್ಲ ಅದು ಕಡಿಮೆ ಆಯ್ತು। उसके बाद उसने यीशु मसीह को प्रार्थना करना शुरू ಆವಾಗ ಅದು ಅದ್ಭುತಗಳ ಕಂಡನಲ್ಲ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। और बहुत है ना उसको छी तुम ऐसे बोल के बहुत उसको लुक डाउन करना शुरू। ಅನೇಕ ಜನರು ಒಂಥರ ಯೇಸುನ ನಂಬ್ಕೊಂಡಿದ್ಯಲ್ಲ ಅಂತ ಒಂಥರ ಕೀಳುವಾಗೆ ನೋಡಿದ್ರು। लेकिन ऐसा करने के बाद ಆತರ ಹೇಳಿ ಆದ್ಮೇಲೆ 1 महीना हो गया, 2 महीना हो गया, 3 महीना हो गया, यीशु मसीह को प्रार्थना करना शुरू किया। 1 ತಿಂಗಳಾಯ್ತು, 2 ತಿಂಗಳಾಯ್ತು, 3 ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। जो उसने जो फार्म करता था, पेडी का फार्म करता था, यीशु मसीह को प्रार्थना करने के द्वारा से वो बहुत अच्छे से ग्रोथ होना शुरू हुआ। ಬೆಳೆ ಅವು ಹೊಲ ಅಲ್ವಾ, ಬೆಳೆ ಆಗ್ತಿದ್ನಲ್ಲ, ಬೀಜ ಆಗ್ತಿದ್ನಲ್ಲ, ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿ ಬೀಜ ಆಗ್ತಿರೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬೆಳೆ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು, बहुत अच्छा बढ़ना शुरू हो गया। ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆ ಕೊಡ್ತು। लेकिन यीशु को प्रार्थना नहीं करने से पहले उसने जब भी बीज डालता था उसमें ड्राई हो जाता था या तो कोई कीड़ा खा देता था। ಯೇಸುನ ನಂಬೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಬೀಜ ಹಾಕ್ದಾಗ ಒಣಗೋಗ್ತಿತ್ತು, ಇಲ್ಲ ಯಾವ್ದಾರ ಹುಳಗಳು ತಿಂದು ಹಾಳು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು। इस तरीका से उसका
जो फार्म में एक कर्ज के कारण आ जाता था। ಆ ಬೆಳೆಯಲು ಸಹ ಒಂದು ಶಾಪಗ್ರಸ್ತನಾಗಿ ಇದ್ದ ವ್ಯಕ್ತಿ. जब उसने यीशु मसीह को विश्वास करने के बाद बेटा अच्छा हो गया, उसके बाद खेती करना शुरू किया, उसका जो ये पैदी है पूरा ಆ ಯೇಸು ನಂಬಿಕೊಂಡಾದ್ಮೇಲೆ ಮಗನು ಗುಣ ಆದ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ. ಆಮೇಲೆ ಬೆಳೆಯಲು ಸಹ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಉಂಟಾಯ್ತು. दिन से उसने यीशु मसीह को प्रार्थना करना शुरू किया। ಹೃದಯ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಆರಾಧನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ದ. उसको करने का बाद जब उसने उस समय में जो पैदी को जो राइस को कटिंग किया, उसको 4 क्विंटल मिला। ಅದು ಅಕ್ಕಿನ ಅದೇ ಭತ್ತನ ಕೊಯ್ದಾಗ 4 ಕ್ವಿಂಟಲ್ ಅಕ್ಕಿ ಬಂತು, ಭತ್ತ ಬಂತು. उसमें से फिर उसने जो 4 क्विंटल में 40 केजी ऐसा करके चर्च को देना शुरू किया। ಹಾಲೆಲೂಯ ಹಾಲೆಲೂಯ ಹಾಲೆಲೂಯ. ದಶಮಾಂಶನ 4 ಕ್ವಿಂಟಲ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಲೆಲೂಯ ದಶಮಾಂಶ 10 ಭಾಗನ ತೆಗ್ದ. देने का बाद उसका घर में एक ही मुर्गी है, ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಕೋಳಿ ಇತ್ತಂತೆ. और वो मुर्गी को परमेश्वर ने ऐसा ब्लेस किया, 24 eggs देना शुरू किया। ಆ ಕೋಳಿ ಯಾವ ತರ ದೇವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ರೆ 70ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮೊಟ್ಟೆಗಳಿಡಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. उसके बाद उसमें से भी वो बढ़ते गया, वहां से कुछ ये उसका मुर्गी भी डेवलप हो गया, चावल भी डेवलप हो गया, ऐसे करके उसने वो सबको सेल किया। ಕೋಳಿಯಲ್ಲಿ ಸಹ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಯ್ತು, ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಯ್ತು, ಕೆಲವೊಂದು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ದ, उसने कुछ ये बिजनेस किया। ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ದ. वहां से फिर उसका जो दरिद्र है वो हट गया। ಆ ದರಿದ್ರತನದ ಆತ್ಮ ಐತಲ್ಲ ಅದನ್ನ ತೆಗೆದಾಕಿದ್ರು. करते करते वो जगह में से वो सबसे पहले नंबर 1 ಏನ ದರಿದ್ರವಾಗಿ ಅವನ ಕೀಳುವಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರ ಅದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ ಬಿಸ್ನೆಸ್ ಆಗಿ ಒಳ್ಳೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿ. हालेलुया हालेलुया। देखो वो ये फिजिकल ये जो स्पिरिचुअली का हीलिंग हो गया, फिजिकली हीलिंग हो गया, फाइनेंशियली हीलिंग हो गया, सोशल का हीलिंग हो गया। ಹಾಲೆಲೂಯ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮೇನ್ ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಗುಣ ಆದ, ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ವ್ಯಕ್ತಿ ಗುಣ ಆದ, ಹಾಲೆಲೂಯ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗುಣ ಆದ, ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಗುಣವಾಗುವಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿನ ಕಂಡು. हालेलुया। इसीलिए आपका आत्मा उद्धार होना जरूरी है। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯೇಸುನ ನಂಬ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಸಾಧ್ಯ ಅಲ್ಲ, ಅಷ್ಟೇ ಸಾಕಲ್ಲ. ಆತ್ಮದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರತಿದಿನ ಗುಣ ಆಗಿರಂತ ಆತ್ಮನ ಹೊಂದ್ಕೊಂಡೇ ಜೀವಿಸ್ಬೇಕು. लोग जो भी कुछ बोलने में कोई मतलब नहीं है, लेकिन आपका आत्मा का उद्धार होना जरूरी है, आपका ये फिजिकली का हीलिंग होना जरूरी है, आपका फाइनेंशियल का हीलिंग होना जरूरी है। ಜನ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ತೊಂದ್ರೆ ಇಲ್ಲ, ನೀವು ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗರೆ ಹಾಲೆಲೂಯ, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗ್ತಾ ಇರುವಾಗಲೇ ಹಾಲೆಲೂಯ ಶರೀರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಗುಣ ಆಗೋದು, ಬಿಡುಗಡೆಗಳು, ಅಭಿವೃದ್ಧಿಗಳು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತವೆ. हालेलुया। इसीलिए आप परमेश्वर का वचन को आप दिन रात ध्यान करना जरूरी है। ಆದ ಕಾರಣ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗ್ಬೇಕನ್ನೋದಾದ್ರೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ದೇವರ ವಾಕ್ಯನ ಓದ್ಬೇಕು, ಅದನ್ನ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ಆತ್ಮದ ವ್ಯಾಧಿನ ಗುಣಪಡಿಸುವಂತ ಒಂದು ಔಷಧಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ಹಾಲೆಲೂಯ. अभी कोई कोई जगह में जहां में अच्छा तरीका से टीचिंग प्रीचिंग नहीं होने का जगह में वो विश्वासी होने से भी जो ये उसका स्पिरिचुअली हीलिंग को नहीं देखता है, फिजिकली हीलिंग फाइनेंशियली हीलिंग को देखता है। बहुत लोग ಸರಿಯಾಗಿ ಬೋಧನೆಗಳು ಸಂದೇಶಗಳು ಸಿಗದೇ ಇರುವಂತ ಜಾಗದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಜನಕ್ಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ನಂಬೋದೇನೆ ಅವಶ್ಯಕತೆಗಳನ್ನ ಈಡೇರಿಸ್ಕೊಳಕ್ಕೆ, ಆತನ್ನ ನಂಬೋದೇ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋದೇ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಹೊಂದ್ಕೊಂಡಿರೋದೇ ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಈಡೇರಕ್ಕೆ ಅಂತ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗಿರೋದೇ ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ. हालेलुया। इसलिए आप और हमको केवल फिजिकली का हीलिंग नहीं देखिए, फाइनेंशियल के हीलिंग नहीं देखिए, नंबर 1 जो है स्पिरिचुअली का हीलिंग देखने से ये 2 ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಬರುತ್ತೆ. ಹಾಲೆಲೂಯ. ನಾವು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಶರೀರದಲ್ಲಿ, ಹಣದಲ್ಲಿ, ಸಂಬಳದಲ್ಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು, ನಮಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಬಯಸುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗಬೇಕು. ಹೆಸರಲ್ಲಿ ಯೇಸುವಿನ ವಾಕ್ಯದಿಂದ ಯಾವಾಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆತ್ಮ ವ್ಯಾಧಿ ಗುಣ ಆಗುತ್ತೋ, ಅಂತರಂಗ ಗಾಯ ವಾಸಿ ಆಗುತ್ತೋ, ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಶರೀರದಲ್ಲಿ ಗುಣ, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಗುಣ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗುಣ, ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೋ ಕೆಲಸಗಳು ಸಫಲ ಆಗ್ತವೆ. हालेलुया। इसीलिए वचन में कहता है कि ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೆ, 1 जॉन का 1:7 में कहता है, ಹಾಲೆಲೂಯ. 1 ಯೋಹಾನ 1:7 1 जॉन 1 ಯೋಹಾನ 1:7 ಹಾಲೆಲೂಯ ಹಾಲೆಲೂಯ. ಆದರೆ ಆತನು ಬೆಳಕಿನಲ್ಲಿರುವಂತೆಯೇ ನಾವು ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ನಡೆದರೆ ನಾವು ಒಬ್ಬರ ಸಂಗಡಲೊಬ್ಬರು ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯಲ್ಲಿರುತ್ತೇವೆ. ಆತನ ಒಬ್ಬನೇ ಕುಮಾರನಾದ ಯೇಸುವಿನ ರಕ್ತವು ನಮ್ಮನ್ನು ಸಕಲ ಪಾಪದಿಂದ ಬಿಡಿಸಿ ಶುದ್ಧೀಕರಣ
पढ़ना, हिंदी में नहीं पढ़ेगा। यदि जैसा वो ज्योति में है वैसे ही हम भी ज्योति में चले हालेलुया। तो एक दूसरा का सहभागी रखता है और उसके पुत्र यीशु मसीह का लहू, आमेन। यीशु मसीह का खून आमेन। हर एक पाप को शुद्ध करता है। ಆಮೆನ್. ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲ್ಲಾ ಪಾಪಗಳನ್ನ ಶುದ್ಧಿ ಮಾಡುತ್ತೆ ಯೇಸುವಿನ ರಕ್ತ. हालेलुया। हालेलुया। यीशु का खून वो जो वो पवित्र खून है हर एक पाप को शुद्ध करता है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ರಕ್ತ ಪರಿಶುದ್ಧವಾದ ರಕ್ತ, ಶಕ್ತಿಯುಳ್ಳ ರಕ್ತ, ಅದು ಕೊಂದಕ್ಕೆ ಇದಿರೋದು ಶುದ್ಧ ಮಾಡಕ್ಕೆ. इसलिए जैसा वो ज्योति में है ಯಾವ ರೀತಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿದ್ದಾರೋ हमारा हर एक चाल चलन में हम भी ज्योतियों के चलन। ನಾವು ಸಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ನಡತೆಯಲ್ಲೂ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿದ್ದವರಾಗೆ ನಡೆಯೋಣ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ये जो उजाला किया है और अंधकार किया है, ಬೆಳಕು ಅಂದ್ರೇನು, ಕತ್ತಲೆ ಅಂದ್ರೇನು? हालेलुया, हालेलुया। ये दूसरा सब्जेक्ट है। ಇದು ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಷಯ ಬರುತ್ತೆ. फिर भी मैं थोड़ा बताना चाहता हूँ, ಆದ್ರೂ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ತೀನಿ. ये उजाला का मतलब है कि बाइबल के अनुसार चलना, यीशु मसीह के बोलने के अनुसार सत्य में चलना। ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿರೋದು ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನಂದ್ರೆ ಸತ್ಯವಾಗಿ ಬೈಬಲ್ ಓದ್ಬೇಕು, ಸತ್ಯವಾಗಿ ಅದನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು, ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಕಾರ್ಯರೂಪದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತದ್ದು ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ. और यहाँ में जो बोलता है कि अंधकार, ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಕತ್ತಲೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. अंधकार जो है वो पाप का रास्ता है। ಕತ್ತಲೆ, ಅಂಧಕಾರ ಅನ್ನೋದು ಪಾಪದ ರಸ್ತೆ ಆಗಿರುತ್ತೆ. हालेलुया। हालेलुया। क्या है पाप? ಪಾಪ ಅಂದ್ರೆ ಏನು? लास्ट संडे आपको मैंने बताया था, ಕಳೆದ ಭಾನುವಾರ ಹೇಳಾಗಿದೆ. पाप जो है जो ये उसका गलातिया का 5 का 19 और 20 में कहता है, ಆ ಗಲಾತ್ಯ ಹಾಲೆಲೂಯಾ 5:19-20 ರಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೆ. वहां में कहता है कि पाप का बारे में। ಅಲ್ಲಿ ಪಾಪದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುತ್ತೆ. फिर कोलोसियन का 3 का 5 6 7 8 9 में वहां में जो पाप का बारे में बताता है, अंधकार का बारे में। ಹಾಲೆಲೂಯಾ ಕೊಲೊಸ್ಸೆ 3:5-6 ಅಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಪಾಪದ वहां ಬಗ್ಗೆ. में पाप का बारे में बताता ಪಾಪದ है ಬಗ್ಗೆ ಹೇಳುತ್ತೆ. क्या क्या है पाप। ಏನು ಪಾಪವಂದ್ರೆ? जस्ट आप थोड़ा सा पढ़ो, ಹಾಲೆಲೂಯಾ ಗಲಾತ್ಯ 5 19 20। ಹಾಲೆಲೂಯಾ 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 ರಿಕರಬಶ. ಶರೀರ ಭಾವದ ಕರ್ಮಗಳು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯಾವವೆಂದರೆ ಜಾರತ್ವ, ಬಂಡುತನ, ನಾಚಿಕೆಗೇಡಿತನ, ವಿಗ್ರಹಾರಾಧನೆ, ಮಾಟ, ಹಗೆತನ, ಜಗಳ, ಹೊಟ್ಟೆಕಿಚ್ಚು, ಸಿಟ್ಟು, ಕಕ್ಷಭೇದ, ಭಿನ್ನಮತ, ಮತ್ಸರ, ಕುಡಿಕತನ, ದುರ್ಲೌತಣ ಇಂಥವುಗಳೇ. हाँ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇವುಗಳ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಇಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಡೆಸುವವರು ದೇವರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಾಧ್ಯರಾಗುವುದಿಲ್ಲವೆಂದು ನಾನು ಹಿಂದೆ ಹೇಳಿದಂತೆಯೇ ಈಗಲೂ ನಿಮ್ಮನ್ನು ಎಚ್ಚರಿಸುತ್ತೇನೆ. यहाँ में कहता है कि शरीर का काम तो प्रगट है, यानी अंधकार का काम तो प्रगट है, अर्थात व्यभिचार, गंदा काम, लूचपन, मूर्ति पूजा, टूना, बैर, झगड़ा, ईर्षा, क्रोध, विद्रम, फूट, विद्रम, देह, मतवालापन, लीला क्रिया, ऐसा और भी बहुत से काम है जो मैंने तुम्हें पहले भी कह चुका। ऐसा करने वाला परमेश्वर के राज्य में वारिस नहीं होगा। ಈಗ ನಾವೆಲ್ಲ ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ ಇವೆಲ್ಲ ಯಾವ ಗುಣಗಳು, ಇವೆಲ್ಲ ಗುಣಗಳು ಒಂದಿರ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ಇರ್ಲಿ, ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ದೇವರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಾಧ್ಯಸ್ಥರಾಗಲ್ಲ, ಹೋಗೋದು. जितना जो पाप है, ಏನೇ ಪಾಪಗಳಿರ್ಬೋದು, ये जो पाप कहा गया है, ಈಗೆಲ್ಲ ಏನೇನ್ ಪಾಪಗಳು ಹೇಳಾಗಿದೆ, इसको अंधकार बोल के कहता ಇದನ್ನ है। ಅಂಧಕಾರದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. जो कोई ऐसा करता है ಯಾರ್ಯಾರು ಇದನ್ನ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ परमेश्वर के राज्य में वारिस नहीं होगा। ಅವರು देवರ ರಾಜ್ಯ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ತಲುಪಲ್ಲ. यीशु मसीह क्यों आया? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಂದಿರೋದು ये ಏನಕ್ಕೆ? पाप से छुटकारा देने ಇಂಥ के लिए, ಎಲ್ಲ ಘೋರವಾದ ಪಾಪದಿಂದ ತಪ್ಪಿಸೋಕೆ, ये अंधकार से छुटकारा ಈ देने के लिए। ಅಂಧಕಾರದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಕ್ಕೆ. इसलिए यीशु मसीह ने ಅದಕ್ಕೆ बोला, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ, दो व्यक्ति अंधा होगा, ಎಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಕುರುಡಾಗ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ, 2 person will be blind. ಎರಡು ವ್ಯಕ್ತಿ ಕುರುಡರಾಗಿದ್ರೆ, If blind person taking and go, it will be fell down in the deep. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಕುರುಡನಿಗೆ ದಾರಿ ತೋರಿಸಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಬ್ರು ಹೋಗಿ ಗುಂಡೆಯಲ್ಲಿ ಬೀಳ್ತಾರೆ. गिरेगा या नहीं गिरेगा? ಬೀಳ್ತಾರ ಇಲ್ಲ? गिरेगा। हालेलुया। हालेलुया। लेकिन एक आदमी आंख खोलेगा, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸ್ತಿದ್ರೆ, आंख अंधा वाला को लेके जो आंख अंधा है उसको लेके ಕುರುಡ जाने ಇರೋನ್ನ से ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ वो अच्छा रास्ता लेके देगा। ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರಸ್ತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. हालेलुया। हालेलुया। उसी तरीका से ಅದೇ ತರನೇ यीशु मसीह ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ आंख खुला हुआ है, ಹಾಲೆಲೂಯಾ ಕಣ್ಣು ತೆರೆದಿರಂತ ದೇವರು. आप और हम ನಾವು ನೀವು आंख अंधा है, ನಾವು ಕಣ್ಣು ಕುರುಡರಾಗಿ पाप में है। ನಾವು ಪಾಪದಲ್ಲಿ यीशु मसीह आपका हाथ और हमारा हाथ को पकड़ा ಯೇಸು हुआ है, ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ನಡೆಸ್ತಾರೆ. वो ले चलता है कहाँ कहाँ जाना है। ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. इसलिए
इसलिए हम उसका साथ जाने से ನಾವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಜೊತೆಗೆ ಹೋಗೋದಾದ್ರೆ स्वर्ग पहुंचे, ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ತಲುಪುತ್ತೇವೆ. सही रास्ता पहुंचे। ಸರಿಯಾದ ರಸ್ತೆ. हालेलुया, हालेलुया। हालेलुया। इसीलिए ಆದ ಕಾರಣ आप और हमको ನಾವು ನೀವು उद्धार का विषय में देखना है। ಉದ್ಧಾರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನೋಡೋದಾದ್ರೆ सिर्फ फिजिकली उद्धार नहीं, बड़े- फाइनेंशियली उद्धार नहीं, लेकिन स्पिरिचुअली उद्धार को देखना है। ಬರೇ ಶರೀರದ ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಶರೀರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಉದ್ಧಾರ ಆಗಕ್ ನೋಡೋಣ. स्पिरिचुअली उद्धार, ಆತ್ಮಿಕದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ. हालेलुया। हालेलुया। स्पिरिचुअली उद्धार यही है, यीशु को प्रभु परमेश्वर बोल के आप स्वीकार करना। ಆತ್ಮದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ಬಂದದಂದ್ರೆ ಒಂದೇನೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರೆಂದು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಾಯಿಂದ ಪಾಪಗಳ ಅರಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. सेकंड, ಎರಡನೇದಾಗಿ स्पिरिचुअली उद्धार है ಆತ್ಮಿಕ ರಕ್ಷಣೆ, उसका आज्ञा के अनुसार चलना। ಹಾಲೆಲೂಯ. ಅದು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆದ್ಮೇಲೆ ಆತನು ಹೇಳಿದ ಆಜ್ಞೆಗಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು. बहुत लोग ऐसा करता है, ಅನೇಕ ಜನರು ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ತರ ಮಾಡ್ತಾರೆ. जब फाइनेंशियल प्रॉब्लम्स है, फिजिकली प्रॉब्लम्स है, बीमार है, दुख है, तकलीफ है, उस समय में ओ यीशु यीशु बोल के यीशु का पता। ಹಣಕಾಸಿನ ತೊಂದರೆ, ಶರೀರದಲ್ಲಿ ಕಾಯಿಲೆ, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇರುವಾಗ ಅಪ್ಪ ಏಸಪ್ಪ ಏಸಪ್ಪ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಅಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಹಾಕೊಂಡು मुझे मुझे आपको चाहिए, आपको चाहिए। ನೀನೇ ಬೇಕು ದೇವ್ರೆ, ನೀನೇ ಬೇಕು, ನಿನ್ ಬಿಟ್ರೆ ಬೇರೆ ರಸ್ತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. कम से कम ये 1 month, 2 month, 1 year, 2 year जीसस का साथ जाता है। ಆತರ 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ 1 ತಿಂಗಳು 2 ತಿಂಗಳು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಹಿಂಬಾಲಿಸ್ತಾರೆ. जब यीशु मसीह उसका हीलिंग करता है, मिराकल करता है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅದರಿಂದ ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟು ಗುಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. उसके बाद क्या बोलता है? ಆಮೇಲೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? सेकंड स्टेप नहीं लेता है। ಇದನ್ನ ದೇವರು ಫಸ್ಟ್ ಸ್ಟೆಪ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಹತ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾರೆ, ನೀನೇ ನನಗೆ ರಸ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎರಡನೇದಿದೆ ಆಜ್ಞೆ, ಎರಡನೇ ದೇವರೊಂದು ಇದ್ ಮಾಡಿದರೆ सेकंड स्टेप को वो आदमी नहीं चलता है, बहुत का सेकंड स्टेप को नहीं चलता है। ದೇವರದು ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟೆಪ್ ಇದೆ, ಅದನ್ನ ಅವನು ಅನುಸರಿಸಲ್ಲ. फर्स्ट स्टेप यीशु को प्रभु स्वीकार कर लेता है। ಅವನು ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಂಗಿರೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಯೇಸುನ ದೇವರಂತ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. जब उसका हीलिंग हो जाता है, मिराकल हो जाता है, फाइनेंशियल अच्छा हो जाता है, ಗುಣ ಆಗುತ್ತೆ, ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಈಡೇರುತ್ತೆ, ಹಣಕಾಸು ತೊಂದರೆ ಎಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಆಗುತ್ತೆ. सेकंड स्टेप, ಎರಡನೇ ಆ ಗುಣ ಆದ್ಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಎರಡನೇ ಸ್ಟೆಪ್ ಹೇಳಿರ್ತಾರಲ್ಲ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ. सेकंड स्टेप कौन सा है? ಏನು ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟೆಪ್ ಯಾವುದು? वचन का अनुसार चलना, ದೇವರ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನ ಅನುಸರಿಸಿ ನಡೆರೆ, आज्ञा का अनुसार चलना। ದೇವರ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನ ಅನುಸರಿಸಿ ನಡೆರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನ. हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಅದನ್ನ ಮಾಡಲ್ಲ ಅವ್ರು. जब हीलिंग मिराकल हो जाता है, ಯಾವಾಗ ಗುಣ ಆದ ಅದ್ಭುತಗಳು ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೊಂದ್ಕೊಳ್ತಾರೋ 1 year, 2 year, 3 year तक जीसस का साथ जीसस बोल 1 के ವರ್ಷ जाता है। 2 ವರ್ಷ 3 ವರ್ಷ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಾರೆ. जब अच्छा होने के बाद ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟ ತಕ್ಷಣ मेरा काका, मेरा नाना, मेरा नानी, मेरा ये बोलते हैं ना, बाय बाय यीशु बोल के चला जाता है। ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ನಮ್ಮ ತಾತ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಹಿಂಗ್ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಹಂಗ ಹೇಳಿದ್ರ ಅಂತೇಳಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಾಯ್ ಹೇಳ್ತಾರೆ. तो सोच के देखो कौन धोखा दे रहा है? आपको धोखा खा रहा है या यीशु को आप धोखा दे रहा है? ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೀವು ಮೋಸ ಮಾಡ್ತಿದ್ರ, ಅದು ನೀವು ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. कौन? हम अपने आप को धोखा देता है। ನಮಗೆ ನಾವೇ ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಂಡಂಗೆ बहुत जगह ऐसा होता है, ಅನೇಕ ಜನರು ಈ ತರ ಆಗ್ತಾರೆ. 1 साल 2 साल यीशु को यीशु यीशु बोल के चलता है, 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಹುಮ್ಮಸ್ಸಾಗಿ ಯೇಸು 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 ಅಂತ अच्छा ಓಡ್ತಾರೆ, तरीके से चलता है, ಚೆನ್ನಾಗೆ ನಡೀತಾ ಇರ್ತಾರೆ. लेकिन बाद में ಆಮೇಲೆ जो सेकंड स्टेप है, ಎರಡನೇ ಸ್ಟೆಪ್ ಬರುತ್ತಲ್ಲ, यीशु मसीह बोलता है मेरा आज्ञा को मानो। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮೊದಲನೇ ಸ್ಟೆಪ್ ಆತನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅದ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. तुमने ಎರಡನೇ ಸ್ಟೆಪ್ ನನ್ನ ಆಜ್ಞೆಗಳ ಅನುಸರಿಸಿ ನಡೆಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ. तुमने मुझे प्रभु परमेश्वर से स्वीकार क्या है? ನೀನು ನನ್ನನ್ನ ದೇವರಂತ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಂದ್ರೆ ಏನು? मेरा आज्ञा को चलो। ನನ್ನ ಆಜ್ಞೆಗಳ ಅನುಸರಿಸಿ ನಡೆ. जब सेकंड स्टेप होने के लिए करता है, ಯಾವಾಗ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟೆಪ್ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳಕ್ ಹೋಗ್ತೀರೋ हालेलुया, हालेलुया। तब वो बोलता है ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಯೇಸು मेरा ಸ್ವಾಮಿ. काका ये बोलता है ना, मेरा नाना ये बोलता है, मेरा चाचा ये बोलता ನಮ್ಮ ಅಪ್ಪ है, ಹಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಅಮ್ಮ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ಹಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಇದನ್ನ ಮಾಡಕ್ ಆಗುತ್ತಾ ಅಂತೀವಿ. मैं ಹಾಲೆಲೂಯಾ. अच्छा तो हो गया, ನಾನೇನ ಚೆನ್ನಾಗಾದೆ, रुपया पैसा तो मिल गया, ಹಣಕಾಸು ಸಿಕ್ತು, और जो शादीशुदा करने के लिए बच्चा पैदा होने के लिए प्रार्थना किया क्या यीशु को मिल गया, लेकिन अभी मैं यीशु का सेकंड स्टेप को मैं मानने नहीं सीखेगा। ನಾನು ನನಗೆ ಮದ್ವೆ ವಿಷಯ ಹಣಕಾಸು ವಿಷಯ ಎಲ್ಲ ಗುಣ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ. ಆದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಸೆಕೆಂಡ್ ಆಜ್ಞೆ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ವಾಕ್ಯಗಳ ಅನುಸರಿಸಿ ನಡೀರಿ ಅಂತ, ಅದನ್ನ ಮಾತ್ರ ನನ್ನ ಕೈಲಿ ಮಾಡಕ್ ಆಗಲ್ಲ. तब वो आदमी चला जाता ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾನೆ. है। जीसस क्या बोलता है? ಅವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಂತಾರೆ, बेटा तो अपना बेटा बेटी तो अपना आप धोखा देता है। ಅದಕ್ಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಯ್ಯೋ ನಿನ್ನನ್ನ ನೀನೇ ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀಯ ಮಗನೇ ಮಗಳೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. कुछ दिन का बाद ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸಗಳಾದ್ಮೇಲೆ, या कुछ महीना का बाद ಕೆಲವು ತಿಂಗಳಾದ ಮೇಲೆ फिर से वापस वही बीमार, वही प्रॉब्लम, वही सिचुएशन आ जाता है।
ಹಾಲೆಲೂಯ. ಕೆಲವು ತಿಂಗಳಾದ ಮೇಲೆ ಅದೇ ಕಾಯಿಲೆ, ಅದೇ ಸಮಸ್ಯೆ, ಅದೇ ಹಾಲೆಲೂಯ ಅದನ್ನೇ ಅವ್ರ ಎದುರು ನೋಡ್ತಾರೆ, ಅದೇ ವಾಪಸ್ ಬರುತ್ತೆ. हालेलुया। हालेलुया। उसके बाद फिर से यीशु यीशु बोल के आता है। ತಿರ್ಗಾ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ. हालेलुया। हालेलुया। इसीलिए ಆದ ಕಾರಣ आप और हमको ಆದ ಕಾರಣ ನಾವು ನೀವು परमानेंट हीलिंग होना है। ನಮಗೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ ಗುಣ ಆಗ್ಬೇಕಪ್ಪ. नंबर 1 यीशु को एक्सेप्ट करना तो है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಗುಣ ಆಗೋಕೆ ಯೇಸುನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. सेकंड ಎರಡನೇದಾಗಿ उसका आज्ञा को मानना चाहिए। ಆಜ್ಞೆಗಳನ್ನ ಅನುಸರಿಸಿ ನಡೀರಿ. जब उसका आज्ञा को मान के चलेगा, ಯಾವಾಗ ಆಜ್ಞೆ ಅನುಸರಿಸಿ ನಡೀತೀರೋ आपका जो भी समस्या, जो भी प्रॉब्लम, जो भी डिफिकल्टी आएगा वो हटाते हुए चलेगा। ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ, ಯಾವುದೇ ಕಷ್ಟಗಳು ಏನೇ ಬಂದ್ರು ಅಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೀವು ಯೇಸು ಹೇಳೋದನ್ನ ನೀವು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಯೇಸು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅದನ್ನ ನೆರವೇರಿಸ್ತಾರೆ. हालेलुया। आप ये समझो प्रभु परमेश्वर से स्वीकार किया गया। ನೀವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಯ್ತು. उसके बाद जो उसका आज्ञा के अनुसार आपको बपतिस्मा लेना है। ನೀವು ಆತನ ಆಜ್ಞೆಗಳ ಅನುಸಾರವಾಗಿ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ತಗೋಬೇಕು. हीलिंग मिरेकल हो गया, ಹಾಗೆ ಅದ್ಭುತಗಳು ಗುಣ ಆಯ್ತು ಅಂತ जो कुछ जरूरत है ले लिया, ಏನ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅದು लेकिन ಒದಗಿಕೊ. अभी जब ಈಗ बपतिस्मा लेने जा रहा है, ನೀವು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ತಗೊಳಕ್ ಹೋಗ್ತೀರ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ. उस समय में ನೀವು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ मेरा चाचा, मेरा नाना, मेरा नानी क्या ಅರೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಈ ಸಂಬಂಧಿಕರು ಏನಂತಾರಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡು. जब बीमार दुख तकलीफ समस्या होते समय में उसका याद नहीं आता है। ನಿಮಗೆ ಕಷ್ಟಗಳು ಕಾಯಿಲೆಗಳು ಬಂದಿರುತ್ತಲ್ಲ ಅವಾಗ ಯೇಸು ಹತ್ರ ಯಾರು ಹೇಳಿಲ್ಲ, ಅಡ್ರೆಸ್ ಇಲ್ಲಂಗ್ ಬಂದಿರ್ತೀರಾ. ಹಾಲೆಲೂಯ. ಅವಾಗ ಯಾವ ಸಂಬಂಧಿಕರದ್ದು ಶಬ್ದನೇ ಎತ್ತಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತೂ ಇರಲ್ಲ. ಯಾವಾಗ ನೀವು ದೇವರ ಆಜ್ಞೆಗಳು ಅನುಸರಿಸಿ ನಡಿಬೇಕು, ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ತಗೋಬೇಕು, ಅದ್ರಲ್ಲೇ ಬೇರೆಯವ್ರು ನಿಲ್ಲಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅವಾಗ ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರು ನೆನಪಿ ಬರ್ತಾರೆ. उस समय में याद आता है ಅವಾಗ ನೆನಪಿ ಬರ್ತಾರೆ. मेरा काका, मेरा नाना, मेरा क्या बोलेगा। ಅಯ್ಯೋ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ. हालेलुया। हालेलुया। इसीलिए ಆದ ಕಾರಣ आप यीशु को प्रभु 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 परमेश्वर का ग्रहण कर लिया तो, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರಂತ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರದೆ ಆದ್ರೆ क्योंकि आप इस धरती में आया, आप अकेला, कोई नहीं भेजा। ನೀವು ಈ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದ ನೀನು ಒಬ್ಳೆ ಬಂದ, ಜೊತೆ ಜೊತೆ ಯಾರು ಹುಟ್ಟಿ ಬರ್ಲಿಲ್ಲ. जब आप यहाँ इस धरती में आने का बाद ನೀನ್ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬಂದಾದ್ಮೇಲೆ आपको पता चल गया ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ये फलाना व्यक्ति, ಹಾಲೆಲೂಯಾ ये दिस अनदर पर्सन, ಈ ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿ, माय वाइफ, ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಓ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ನನ್ನ ಗಂಡ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು. दिस अनदर पर्सन, ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿ My father. ನನ್ನ ತಂದೆ ಅಂತ My ಗೊತ್ತಾಯ್ತು. mother. ನನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು. पता चल गया। ಆಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ अरे यही मेरा पापा, यही मेरा मामी, यही मेरा ತಾಯಿ बेटी। ಅಂತ ಆಮೇಲೆ ಬುದ್ಧಿ ಬಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. जन्म होते समय में आप अकेला हुआ। ನೀನು ಹುಟ್ಟುವಾಗ ಯಾರು ಜೊತೆಗೆ ಅಪ್ಪನೇ ಜೊತೆಗೆ ಹುಟ್ಟಿರಲ್ಲ, ಅಮ್ಮನೇ ಹುಟ್ಟಿರಲ್ಲ, ನಾವು ಒಬ್ಬರೇ ಹುಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ಯಾರು ಬಂದಿರಲ್ಲ ನಮ್ಮ मर जाएगा आप अकेला, ಅಲ್ಲಿ ಸಾಯುವಾಗೂ ಅಷ್ಟೇ ಒಬ್ಬಳೇ ಸತ್ತೋಗ್ತೀರಾ. लेकिन बेचने वाला वो है यीशु। ಕಳಿಸಿದ ಆತನು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಾಗಿರ್ತಾನೆ. हालेलुया, हालेलुया। वो है आपको बेचने वाला। ಆತನೊಬ್ಬನೇ ನಿಮ್ಮನ್ನ ಕಳಿಸಿ ಕೊಟ್ಟಿರೋದು. Blessed is the person those who seek the right way. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಧನ್ಯನಂದ್ರೆ ಆತನು ನೀತಿಗೋಸ್ಕರ ಹಾಲೆಲೂಯಾ ದೇವರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ತವಕ ಪಡುವಂತನು ಆತನೊಬ್ಬನೇ ಧನ್ಯನಂತ ಹೇಳ್ತದೆ. मैं जहां से आया उसका सही रास्ता को ढूंढना, वही ಹಾಲೆ ಎಲ್ಲಿಂದ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೋ, ಯಾವ ಆತನನ್ನು ಕಳಿಸಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೋ ಆ ಆತನನ್ನೇ ಆ ರಸ್ತೆನ ಹುಡುಕುವವನೇ ಧನ್ಯನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आप और हम इस धरती में आपका बल आपका ताकत से नहीं आया है, आपका पापा मम्मी लेके नहीं आया है, लेकिन उसने आपको भेजा है। ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಲ ತಾಕದ ನಾವೇ ಸ್ವತಃ ಹುಟ್ಟು ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಏನೋ ಹಾಲೆಲೂಯಾ ಅದ್ಭುತ ಮಾಡೇನೋ ಹಾಲೆಲೂಯಾ ಅವ್ರು ಮಾಡಿದಿಂದ ನಾವು ಹುಟ್ಟು ಬರ್ಲಿಲ್ಲ. ಹಾಲೆಲೂಯಾ. लेकिन उसका रास्ता को आप और हमको पहचानना जरूरी है। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾವ ವಾತ ನಮ್ಮನ್ನು ಕಳಿಸಿ ಕೊಟ್ಟನೋ ಆ ವಾತನಗೂ ನನಗೂ ಇರುವಂತ ರಸ್ತೆ ಸರಿ ಇದೆಯಾ इसलिए ಕಂಡಿಡ್ಕೋಬೇಕು. उसका रास्ता को पहचाने देने के लिए आपका ऊपर में थोड़ा सा प्रॉब्लम्स आ जाए। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಸರಿಯಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯಾವ ರಸ್ತೆ ಯಾವ ಆತನು ಕಳಿಸಿ ಕೊಟ್ಟನೋ, ಯಾವ ಆತನೊಟ್ಟಿಗೆ ಸಂಬಂಧ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಯಾವ ಆತನು ಕಳಿಸಿ ಕೊಟ್ಟ ರಸ್ತೆನ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಆ ರಸ್ತೆನ ಮತ್ತೆ ನೀವು ಹುಡುಕೋಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕಾಯಿಲೆಗಳು ಬಂದಿರೋದು. छोटा सा प्रॉब्लम्स आ गया, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದಿದೆ ಅಷ್ಟೇ. वो प्रॉब्लम्स को कोई सॉल्यूशन कर नहीं सका। ಎಂತ ಸಣ್ಣ ಸಮಸ್ಯೆನೆ, ಬಟ್ ಆ ಸಮಸ್ಯೆನ ಯಾರು ಪರಿಹಾರ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. आखिर में आप यीशु के पास आएगा। ನೀನು ಕೊನೆಯದಾಗಿ ಯೇಸು ಹತ್ರ ಬಂದೇ ಬರ್ತೀಯ. हालेलुया, हालेलुया। वो है blessed। ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಯ हालेलुया।
हम बाई चांस से जीसस के पास नहीं आया। ನೀವು ಹಾಲೆಲೂಯಾ ಬೈ ಚಾನ್ಸ್ ಆಗಿ ಎಲ್ಲೋ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೆ ಯೇಸು ಹತ್ರ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ಲೇಬೇಡಿ. ये बीमार के कारण, वो बीमार के कारण हम यीशु मसीह को स्वीकार क्या नहीं ಅರೆ किया। ನನ್ನ ಆ ಕಾಯಿಲೆ ಈ ಕಾಯಿಲೆ ಆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಯೇಸು ಹತ್ರ ಬಂದೆ ಅಂತ ಖಂಡಿತ ಅಂದ್ಕೋಬೇಡಿ. लेकिन वचन में कहता है ದೇವರ ವಾಕ್ಯ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳುತ್ತೆ, तुमको नहीं बनाने से पहले ही, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ, ये सृष्टि को नहीं बनाने से ಈ पहले ही ಸೃಷ್ಟಿಗಳನ್ನ ಉಂಟು ಮಾಡುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ परमेश्वर ने यीशु में होना है बोल के तुमको लिख चुका। ಹಾಲೆಲೂಯಾ ನೀವು ತಂದೆಯಾದ ದೇವರು ನೀವು ಯೇಸು ಒಳಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಅಲ್ಲೇ ಬರ್ದು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ರು ತಂದೆಯಾದ. हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आप और हमको उद्धार का जरूरत है। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಗೂ ನಿಮ್ಗೂ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ಆಗೋದು, ಗುಣ ಆಗೋದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. आप उद्धार जो है सिर्फ फिजिकली का, फाइनेंशियली का अकेला नहीं देना। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಬೇಕು ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಬರೀ ಶರೀರದ ಅವಶ್ಯಕತೆ ಈಡೇರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಓಡಬೇಡಿ ಯೇಸು ಹಿಂದೆ, ಅಥವಾ ಹಾಲೆಲೂಯಾ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಈಡೇರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಓಡಬೇಡಿ. ಪರ್ಮನೆಂಟ್ ಹೀಲಿಂಗ್ ಬೇಕಂದ್ರೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗಿ ಆತನ ಹೇಳ್ದಂಗೆ ಆತನ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಿ, हालेलुया। हालेलुया। इसलिए उसका आज्ञा में चलो, ಆತನ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ನಡೆಯಿರಿ. उसका आज्ञा में चलने से ಆತನ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಿ जो भी समस्या आएगा, ಏನೇ ಸಮಸ್ಯೆಗಳು जो भी दुख आएगा, ಏನೇ ದುಃಖ जो भी तकलीफ आएगा, ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ वो आगे चलेगा, ಆತನ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ, आप पीछे रहेगा। ನೀನು ಹಿಂದೆ ಇರ್ತೀಯ. हालेलुया। हालेलुया। कोलोसियन का 3:3 में कहता है, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಕೊಲಸ್ಯ ಹಾಲೆಲೂಯಾ 3:3 ಹೇಳುತ್ತೆ, 3:3 में कहता है, ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವವು ಕ್ರಿಸ್ತನೊಂದಿಗೆ ದೇವರಲ್ಲಿ ಮರೆಯಾಗಿಟ್ಟದೆ. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. यहाँ में जो कहता है, ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳುತ್ತೆ, आप यीशु को प्रभु बोल के स्वीकार कर लिया, ನೀವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರು ಅಂತ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ, उसके आज्ञा के अनुसार आप विश्वास करके बपतिस्मा ले लिया। ಆತನ ಆಜ್ಞೆಗಳ ಅನುಸಾರವಾಗಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡ್ರೆ, जब बपतिस्मा ले लिया, ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡಾದ್ಮೇಲೆ तब क्या बोलता है ये ಇಲ್ಲಿ ಏನ್ बाइबल? ಹೇಳುತ್ತೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ? आप ये जो जीवन। आपका जीवन जो है यीशु का अंदर है। ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಿಮ್ಮ ಜೀವವು ಕ್ರಿಸ್ತನೊಂದಿಗೆ ದೇವರಲ್ಲಿ ಮರೆಯಾಗಿಟ್ಟಿದೆ. हालेलुया। 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 ಹಾಲೆಲೂಯಾ. यहाँ ध्यान से देखो, ಇದು ಸರಿಯಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ये मान लो यीशु मसीह है। ಇದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ यहाँ देखो ये यीशु मसीह है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ, ये आप है। ನೀವ್ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. जब आप यीशु मसीह का आज्ञा को मान के चलेगा, ನೀವ್ ಯಾವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆಜ್ಞೆಗಳ ಅನುಸರಿಸಿ ನಡೀತೀರೋ, बपतिस्मा ले लेगा, ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ तब ತಗೊಳ್ತೀರೋ, क्या हो जाता है? ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? यीशु मसीह आपको कवर कर लेता है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ ಫುಲ್ ಕವರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया। हालेलुया। आपका लाइफ यीशु का अंदर में। ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಯೇಸು ಒಳಗಿರುತ್ತೆ. अभी आप मोबाइल को दिखाई नहीं देता है, लेकिन ये हैंड कर्चिफ को दिखाई ನೀವು देता ಮೊಬೈಲ್ ನೋಡಕ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಅವು ಹ್ಯಾಂಡ್ ಕರ್ಚಿಪ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರ है ना। ಅಲ್ವಾ? उसी तरीका से ಅದೇ ತರನೇ जब आप यीशु को प्रभु बोल के स्वीकार कर ನೀವು लेते ಯಾವಾಗ हैं, ಯೇಸುನ ರಕ್ಷಕ ಎಂದು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರೋ, यीशु आगे आ जाता है। ಯೇಸು ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ. वो ये आपका जो जीवन है, आपका नहीं, यीशु का जीवन है। ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಯೇಸುವಿನ ಜೀವನವಾಗಿ ಮಾರ್ಪಡುತ್ತೆ. इसलिए वहां में लिखा है, ಆದ ಕಾರಣ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. अब फिर से पढ़ो, ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಿಮ್ಮ ಜೀವವು ಕ್ರಿಸ್ತನೊಂದಿಗೆ ದೇವರಲ್ಲಿ ಮರೆಯಾಗಿಟ್ಟದೆ. हालेलुया। हालेलुया। यहाँ में हिंदी में इस प्रकार से कहता है, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಈ ತರ ಬರ್ದಿದೆ, क्योंकि तुम जो मर गया था और तुम्हारा जीवन यीशु का साथ परमेश्वर में छिपा हुआ है। ಹಾಲೆ ನೀವು ಸತ್ತೋಗಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜೀವವು ಕ್ರಿಸ್ತನೊಂದಿಗೆ ದೇವರಲ್ಲಿ ಮರೆಯಾಗಿಟ್ಟಿದೆ. तुम मर गया था, ನೀ ಸತ್ತೋಗಿದ್ದೆ, यीशु मसीह में विश्वास हो गया, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟೆ. लेकिन तुम्हारा जो अभी जो जीवन है, ಈಗ ನಿಮ್ಮ ಜೀವ ಇದೆಯಲ್ಲ, वो यीशु का अंदर में ಯೇಸು छिपा ಒಳಗಡೆ हुआ है। ಹಾಲೆ ದೇವರಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿ ಮರೆ. हालेलुया। 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 अगर आपका ये जो यीशु आप हमारा जीवन में छिपा हुआ है, तो ನಮ್ಮ ಜೀವ ಯೇಸುನಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಟದಾದ್ರೆ, जब फाइनेंशियल प्रॉब्लम्स आता है, ಹಾಗಾದ್ರೆ ಹಣಕಾಸು ಸಮಸ್ಯೆ ಬಂದ್ರೆ तब आप क्या करेगा? ಅವಾಗ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತೀರ? ನಿಮ್ ಜೀವ ಏನೋ ಯೇಸು ಒಳಗೆ ಮುಚ್ಚಾಗಿದೆ, यीशु का अंदर में आपका जीवन, ನೀವು ಯೇಸು ಒಳಗಡೆ ಇದೆ ನಿಮ್ ಜೀವ, तब आप क्या बोलेगा? ನೀವ್ ಅವಾಗ ಏನಂತ? अरे मुझे फाइनेंशियल प्रॉब्लम हो रहा है, मुझे फाइनेंशियल प्रॉब्लम हो रहा है, बोलेगा? ನಿಮ್ ಜೀವ ಯೇಸು ಒಳಗಾಗಿದೆ, ನೋಡೋದೆಲ್ಲ ಯೇಸು ತರ ಕಾಣ್ತಿರುತ್ತೆ, ಹೊರಗಡೆಲ್ಲ ಯೇಸು ತರನೇ. ನನಗೆ ತೊಂದರೆ ಬಂದಿದೆ, ನಾನೇ ಹಣಕಾಸು ಸಮಸ್ಯೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರ, ಅವಾಗ आप बोल सकते हैं? ಅವಾಗ ಹೇಳಕ್ಕಾಗುತ್ತಾ? नहीं, ಇಲ್ಲ. क्योंकि आपका जो जीवन है यीशु का जीवन हो चुका है। ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಯೇಸುವಿನ ಜೀವನ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. हालेलुया। आप एक धर्मी व्यक्ति हो जाता है। ನೀವೊಬ್ಬ ನೀತಿವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತೀಯ. हालेलुया। आप एक राइचियसनेस हो जाता है। ನೀತಿವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತೀಯ. हालेलुया। हालेलुया। ये राइचियसनेस जो है, ಈ ನೀತಿವಂತಿಕೆ ಅಂತ ಅನ್ನೋದು, आपका विश्वास के द्वारा यीशु को ग्रहण करने के द्वारा ಈ ನೀತಿವಂತಿಕೆ ನೀವು ಪುಣ್ಯ ಕ್ರಿಯೆಗಳ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಬರಲ್ಲ,
ಅವರ ನೀತಿವಂತಿಕೆ ಹೆಂಗಾದ್ರೆ ನೀವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಸ್ವಂತ ರಕ್ಷಕನೆಂದು ಯಾವಾಗ ಅಂಗೀಕರಿಸ್ಕೊಳ್ತೀರೋ ಆ ಅಂಗೀಕರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ ಮುಖಾಂತರ ನೀತಿವಂತಿಕೆ ನೀವು हालेलुया। रोमन्स का 1:7 में कहता है ರೋಮಾಪುರ 1:7 ಹೇಳುತ್ತೆ कैसा राइचियसनेस आया। ಯಾವ ತರ ನೀತಿವಂತಿಕೆ ಬರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? पढ़ो हालेलुया हालेलुया रोमन्स 1:17 17 हालेलुया रिकराबರ ಶತರಗಲನ 17 ಹೇಗೆಂದರೆ ದೇವರಿಂದ ದೊರಕುವ ನೀತಿಯು ಅದರಲ್ಲಿ ತೋರಿ ಬರುತ್ತದೆ. ನೀತಿವಂತನು ನಂಬಿಕೆಯಿಂದಲೇ ಬದುಕುವನೆಂಬ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತಿಯ ಪ್ರಕಾರ ಆ ನೀತಿಯು ನಂಬಿಕೆಯ ಫಲವಾಗಿದ್ದು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುವಂತದ್ದಾಗಿದೆ. हालेलुया। यहाँ जो कहता है कि क्योंकि उसने परमेश्वर की धार्मिकता विश्वास से और विश्वास के लिए प्रकट होता है, क्योंकि लिखा है विश्वास से धर्मी जन जीवित रहेगा। हालेलुया। आप और हमारा जो धार्मिकता आने वाला या राइचियसनेस आने वाला आप और हमारा कर्म धर्म के द्वारा नहीं है, लेकिन विश्वास करने के द्वारा राइचियसनेस। ನಮಗೂ ನೀವು ನೀತಿವಂತಿಕೆ ಬಂದಿರೋದು ಕರ್ಮ ಧರ್ಮ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲ, ನಂಬಿಕೆಯಿಂದಲೇ। हालेलुया। उसी तरीका से हालेलुया। जो ये रोमन्स का 10 में भी कहता है, हालेलुया हालेलुया रोमन्स 10 में देखो हालेलुया हालेलुया रिकराಬರ ಶತರಗಲನ ಹೃದಯದಿಂದ ನಂಬುವುದರ ಮೂಲಕ ನೀತಿಯು ದೊರಕುತ್ತದೆ, ಆಮೆನ್. ಬಾಯಿಂದ ಅರಿಕೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ರಕ್ಷಣೆಯಾಗುತ್ತದೆ. हालेलुया। आपका जो राइचियसनेस आता है ನಿಮ್ಮ ನೀತಿವಂತಿಕೆ ಹೆಂಗ್ ಬರಕ್ ಸಾಧ್ಯ ಅಂದ್ರೆ आपका विश्वास के दिल का विश्वास के द्वारा से। ನೀವು ಹೃದಯದಲ್ಲಿ ನಂಬೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಬರುತ್ತೆ। राइचियसनेस लोग ही हेवन जा सकता है। ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, ಹೃದಯ ನಂಬ ನೀತಿವಂತಿಕೆ ಬರುತ್ತೆ, ನೀತಿವಂತ ಉಳ್ಳ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮಾತ್ರನೇ ಪರಲೋಕ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ, और कोई नहीं जा सकता। ಬೇರೆ ಯಾರು ಹೋಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। हालेलुया। हालेलुया। इसलिए यहाँ में कहता है ಅದಕ್ಕೆ ಈ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತೆ, धार्मिकता के लिए मन से विश्वास किया जाता है, उद्धार के लिए मुख से स्वीकार किया जाता है। ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಹೇಳೋದು, ಹೃದಯದಿಂದ ನಂಬ್ತೀಯ ನೀತಿ ದೊರಕುತ್ತೆ, ಬಾಯಿಂದ ಅರ್ಕೆ ಮಾಡ್ತೀಯ ರಕ್ಷಣೆ ಆಗುತ್ತೆ। हालेलुया। 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 इसीलिए ಆದ ಕಾರಣ आप और हमको यीशु को विश्वास करने से ನಾವು ನೀವು ಯೇಸುವಿನ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ धार्मिकता में आ जाता है। ನಾವು ನೀತಿವಂತರ ಲಿಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ತೀವಿ। हालेलुया। हालेलुया। जब धार्मिकता हो जाता है, ಯಾವಾಗ ನಾವು ನೀತಿವಂತರಾಗ್ತೀವೋ हमारा आगे पीछे ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ स्वर्गदूत चलता है। ಸ್ವರ್ಗದೂತರಿರ್ತಾರೆ। हालेलुया। स्वर्गदूत चलता है। ದೇವದೂತರಿರ್ತಾರೆ। अगर आप एक राइचियसनेस हो जाता है, ನೀವು ಯಾವಾಗ ನೀತಿವಂತರಾಗ್ತಿರೋ, उदाहरण तौर में मैं बोलना चाहता हूँ, ಉದಾಹರಣೆಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, इस संसार में ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ एक साधारण व्यक्ति ಈ ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿ ಒಬ್ಬ ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿ एक मिनिस्टर हो जाता है। ಒಬ್ಬ ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿ ಒಬ್ಬರು ಏನೋ ಒಂದು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ हो जाता ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ತಾನೆ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ। उसका आगे पीछे कौन होता है? ಹಂಗಾರೆ ಮುಂದೆ ಹಿಂದೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ? कौन होता है? ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ? बॉडीगार्ड होता है। ಬಾಡಿ ಗಾರ್ಡ್ ಇರ್ತಾರೆ, ಪೊಲೀಸ್, ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ, ಅವರು ಯಾರು ಇರ್ತಾರೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। आप समझ रहे हैं ना? ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ? ಯಾರಾದ್ರೂ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ये साधारण व्यक्ति, ಬಂದ್ಬಿಟ್ಟು साधारण व्यक्ति। ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿ एक मिनिस्टर आ जाता है, ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ या एक एमएलए या एक एमपी। MLA MP ಯಾ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಏನೋ ಆಗ್ತಾರೆ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ। वो एमएलए एमपी का पोस्ट में नहीं आने से पहले MLA MP ಆಗೋದು ಪೋಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಬರೋದಕ್ಕಿಂತ वो क्या करता है? ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ? मेरे लिए वोट दे दो, ನನಗೋಸ್ಕರ ವೋಟ್ ಕೊಡಿ ಅಂತ ಬೇಡ್ತಿರ್ತಾರೆ। प्लीज दे दो ना। ವೋಟ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ भीख ಕೇಳಿ मांगना शुरू कर। ಅವನು ಇದು ವೋಟ್ ಇಂದ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ್ತಾನೆ। जब पोस्ट मिल जाता है, ಯಾವಾಗ ವೋಟ್ ಸಿಕ್ಕಿ वो ವಿನ್ पोस्ट में आ जाता है। ಪೋಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾನೋ हाँ ಅವಾಗ ಅಧಿಕಾರ भाई ये करो वो करो वो करो। ಅವಾಗ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ತಾನೆ। ಹಾಲೆಲೂಯಾ। पहले क्या था? ಮೊದ್ಲೇನು ದಾಸತ್ವ ತರ ಭಿಕಾರಿ। ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡತಾರ। जब अथॉरिटी में आ जाता है, ಯಾವಾಗ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೋ बोलना शुरू हो जाता है। ಅವಾಗ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್। उसका आगे पीछे कौन आता है? ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ? बॉडीगार्ड। ಬಾಡಿ ಗಾರ್ಡ್ ಇರ್ತಾರೆ, ಪೊಲೀಸ್ ಇರ್ತಾರೆ। ಹಾಲೆಲೂಯಾ। ये समझ गए ना? ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದ್ಯಾ? हालेलुया। ಸೇಮ್ ವೇ ಹಾಲೆಲೂಯಾ। उसी तरीका से ಅದೇ ತರನೇ आप और हम ನಾವು ನೀವು पहले ಮೊದಲು शैतान का अंदर में भिखारी था। ಹಾಲೆಲೂಯಾ ಸೈತಾನ ಒಳಗಡೆ ಪಾಪದ ದಾಸತ್ವದಲ್ಲಿದ್ದು ಎಲ್ಲಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ವಿ। जब यीशु मसीह को प्रभु परमेश्वर स्वीकार कर लिया, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಯಾವಾಗ ದೇವರನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು आप और हम मिनिस्टर है। ನಾವು ನೀವೀಗ ಅಧಿಕಾರ ಉಳ್ಳ ಅಧಿಕಾರಿಗಳು। हालेलुया। हालेलुया। आप और हम मिनिस्टर है। ಈಗ ನಾವು ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳು। हालेलुया। हालेलुया। आप और हम राजपदधारी हैं। ನಾವು ರಾಜ ವಂಶಸ್ಥರು, ರಾಜ್ಯ ಬಾಧ್ಯಸ್ಥರು ನಾವು। हालेलुया। हालेलुया। वचन में कहता है, ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತೆ, 1 Peter chapter 5 verse 9। हालेलुया 5:9 ಫಸ್ಟ್ ಪೀಟರ್। हालेलुया। अरे वहां में देखो, हालेलुया। 1 Peter 2:9।
ಹಾಲೆಲೂಯಾ ಹಾಲೆಲೂಯಾ ಕರಶಕರಲಬಲ. ನಿಮ್ಮನ್ನು ಕತ್ತಲೆಯೊಳಗಿಂದ ಕರೆದು ತನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯಕರವಾದ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿದಾತನ ಗುಣಾತಿಶಯಗಳನ್ನು ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವವರಾಗುವಂತೆ ದೇವರಾದುಕೊಂಡ ಜನಾಂಗವು, ರಾಜವಂಶಸ್ಥರಾದ ಯಾಜಕರು, ಮೀಸಲಾದ ಜನವು, ದೇವರ ಸ್ವಕೀಯ ಪ್ರಜೆಯೂ ಆಗಿದ್ದೀರಿ. ಆಮೆನ್. हालेलुया हालेलुया हालेलुया। पहले आप और हम यीशु मसीह को प्रभु बोल के ग्रहण नहीं करने से पहले शैतान का अंदर में भीख मांगा। ನಾವು ಯೇಸುನ ದೇವರೆಂದು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಕತ್ತಲೆಯೊಳಗಿದ್ದು ಸೈತಾನನ ಅಧೀನದಲ್ಲಿದ್ವೆ. लेकिन जब यीशु मसीह को प्रभु ಯಾವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರಂತ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು बपतिस्मा ले लिया, ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡ್ವಿ, बाइबल के अनुसार चलना शुरू ಬೈಬಲ್ किया, ಅನುಸಾರವಾಗಿ ನಡೆದ್ವು, यहाँ क्या बोलता है? ಇದೇನ್ ಹೇಳುತ್ತೆ? आप और हमारा जो पोजीशन चेंज हो जाता है। ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಪೊಸಿಷನ್ ಅಲ್ಲೇ ಸ್ಥಾನನೇ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. हालेलुया हालेलुया। हम अभी भिखारी नहीं रहा, ನಾವೀಗ ದಾಸರಲ್ಲ, ಭಿಕಾರಿಗಳಲ್ಲ, हम अभी अथॉरिटी हो गया, ನಾವು ಅಧಿಕಾರವುಳ್ಳ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳು, ರಾಜ कमांड करने वाला हो गया, ನಾವು ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ ಆಜ್ಞೆ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, यीशु के नाम से कमांड करने वाला हो ಯೇಸು गया। ಹೆಸರಲ್ಲಿ ಆಜ್ಞೆ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು. हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया हालेलुया। मैं एक बात बोलना चाहता ನಾನು हूँ, ಒಂದು ಮಾತು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. मेरा जो प्रार्थना करने वाले को सुनकर, ನನ್ನ ಹಾಲೆಲೂಯಾ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು, मेरा जो बेटी आपने देखा ना ನನ್ನ ಮಗಳು ನೀವು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ कल, ನಿನ್ನೆ, मेरा प्रार्थना को सुनकर ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡವಳೆ. बहुत बारिश आ रहा है। ಬಹಳ ತುಂಬಾ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. उसने बोला, ಅವಳು ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, यीशु के नाम से ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ बारिश तुम रुक जाओ, ಮಳೆ ನಿಲ್ಲು, ನೀನು दूसरा जगह चला जाओ। ಬೇರೆ ಜಾಗ ಹೋಗೋಣ. हालेलुया हालेलुया। बोलने के साथ साथ ಅವಳು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ बारिश रुक गया, ಮಳೆ ನಿಲ್ತು. दूसरा जगह में चल गए। हालेलुया हालेलुया। हालेलुया। देखो, ನೋಡಿ, जब यीशु को विश्वास करने का ಯಾವಾಗ ಯೇಸುನ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ತಿರೋ आप और हम शैतान का अंदर में नहीं, ನೀವು ಅವಾಗ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಸೈತಾನ, ಕಾಯಿಲೆಗಳ ಅಧೀನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. उसका आज्ञा को मानने का साथ साथ ನೀವು ಇದೇ ಆಜ್ಞೆಗಳ ಅನುಸರಿಸಿದ ತಕ್ಷಣನೇ आप और हमारा ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ पोजीशन चेंज हो जाता है। ಸ್ಥಾನ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. हालेलुया हालेलुया। पोजीशन चेंज हो जाता ನಮಗೆ है। ಪೊಸಿಷನ್ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. पहले ಮೊದಲು ನಾವು बीमार का नौकरी हो, ನಾವು ಕಾಯಿಲೆ ದಾಸತ್ವದಲ್ಲಿದ್ವಿ, दुख तकलीफ का नौकर ಕಷ್ಟ होता, ಸಂಕಟದ ದಾಸತ್ವದಲ್ಲಿದ್ವಿ. लेकिन अभी ಈಗ ನಾವು यीशु को प्रभु ग्रहण करने के ಯೇಸು साथ ಸ್ವಾಮಿನ साथ ದೇವರಂತ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಾದ್ಮೇಲೆ बीमार, दुख, तकलीफ, संकट ಕಾಯಿಲೆ, ಕಷ್ಟ, ಸಂಕಟಗಳು यीशु के नाम से ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ हमारा पैर का ನನ್ನ अंदर। ಕಾಲ ಕೆಳಗಿದೆ. हालेलुया हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। देखो, ನೋಡಿ, यीशु को विश्वास करने में ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ನಂಬಿಕೆ ಹೇಳೋದ್ರ क्या क्या आपको नहीं मिलता? ಏನೇನ್ ಸಿಗುತ್ತೆ? नंबर 1, ಮೊದಲನೇದಾಗಿ आपका स्पिरिचुअली हीलिंग हो जाता है। ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗ್ತೀರಾ. सेकंड, ಎರಡನೇದಾಗಿ फिजिकली हीलिंग हो जाता है। ಶರೀರದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗ್ತೀರಾ. थर्ड, ಮೂರನೇದಾಗಿ फाइनेंशियली हीलिंग हो जाता है। ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗ್ತೀರಾ. उतना ही नहीं है, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, नंबर 4, ನಾಲ್ಕನೇದಾಗಿ शैतान आपका कब्जा ಸೈತಾನ- में ಹಾಲೆಲೂಯಾ. ಸೈತಾನನಿಗೆ ನಿಮ್ಮ हालेलुया हालेलुया। शैतान आपका कब्जा में आ जाता है। ಸೈತಾನ ನಿಮ್ಮ ಅಧೀನದಲ್ಲಿರ್ತಾನೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ये मैंने नहीं कहा, ನಾನ್ ಹೇಳಿಲ್ಲ ಇದನ್ನ. कौन बोलता है? ಯಾರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? यीशु मसीह बोलता ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ. है। आप देखो वचन में ಓದಿದೇವ್ರ लूक चैप्टर ಲೂಕ 10, 18, 19। 10, 18, 19. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆತನು ಅವರಿಗೆ, ಸೈತಾನನು ಸಿಡಿಲಿನಂತೆ ಆಕಾಶದಿಂದ ಬೀಳುವುದನ್ನು ಕಂಡೆನು. ನೋಡಿರಿ, ಹಾವುಗಳನ್ನು, ಚೇಳುಗಳನ್ನು, ವೈರಿಯ ಸಮಸ್ತ ಬಲವನ್ನು ತುಳಿಯುವುದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. हालेलुया। ಯಾವುದು ನಿಮಗೆ ಕೇಡು ಮಾಡುವುದೇ ಇಲ್ಲ. यहाँ में जो कहता है, ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತೆ, मैंने शैतान को ನಾನು ಸೈತಾನನು बिजली के समान स्वर्ग से गिरते हुए देख रहा है, ಮಿಂಚಿನಂತೆ ಆಕಾಶದಿಂದ ಬೀಳುವುದನ್ನು ನೋಡಿದೆ. इसलिए मैंने तुम्हें ಆದ ಕಾರಣ ನಾನು ನಿಮಗೆ सांप को, बिच्छुओं को, ಹಾವುಗಳನ್ನು, ಚೇಳುಗಳನ್ನು उसको कुचलने के लिए, ಅದು ತುಳಿಯುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ, शैतान के हर एक काम को तोड़ने के लिए ಸೈತಾನನ ಎಲ್ಲ ಬಲಗಳನ್ನ ಮುರಿಯೋದಕ್ಕೋಸ್ಕರ मैं तुझे अथॉरिटी देता ನಿನಗೆ हूं। ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. हालेलुया अथॉरिटी देता है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. कब? ಯಾವಾಗ? जब
आप और हम एक्सेप्ट करता है जीसस ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ದೇವರಂತ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ उसका ಅವಾಗ बोलने के अनुसार जब चलते ದೇವ್ರ ವಾಕ್ಯಕ್ಕ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಆತನ ಹೇಳಿದ ಆಜ್ಞೆಗಳು ಅನುಸರಿಸಿ ನಡೀತೀವಲ್ಲ ಅವಾಗ अथॉरिटी मिल जाता है ಅಧಿಕಾರ ಸಿಗುತ್ತೆ हालेलुया हालेलुया। इस प्रकार से ಈ ತರ अच्छा से आपको समझने के लिए मैं बताया ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಹೇಳ್ತೀನಿ एक जो साधारण आदमी भिखारी हो जाता है वोट दो बोल के ಒಬ್ಬ ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿ ಓಟ್ ಕೊಡುವಂತ ಬೇಡದಾದ್ರೆ जब वो पोजीशन में आ जाता है, ಯಾವಾಗ ಪೊಸಿಷನ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾನೋ जिस व्यक्ति ने वोट दिया ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಿದನೋ उसी को कमांड करना शुरू हो जाता ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆಜ್ಞೆ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ है। ये करो, वो करो। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಯಾವ ಅಧಿಕಾರಿ ಒಂದು ದಿವಸ ಓಟ್ ಬೇಕಂತ ಆ ಜನಗಳ ಹತ್ರ ಬಂದು ಬೇಡ್ತಾನೆ, ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಓಟ್ ತಕೊಂಡಾದ್ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಬಂದ್ಮೇಲೆ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನ ಅವನಿಗೆ ಆಜ್ಞೆ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೇ ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया। समझ रहे हैं ना? ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ? ಅದೇ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। उसी तरीका से ಅದೇ ತರನೇ आप और हम पहले शैतान का अंदर में था ನಾವು ನೀವು ಮೊದಲು ಸೈತಾನ ಅಧೀನದಲ್ಲಿ ಕಾಯಿಲೆ ಬಂದಂಗೆಲ್ಲ ಹಂಗೆ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದು ಹಂಗೆ ಹೆಂಗಿದ್ವಿ ಅವನ ಅಧೀನದಲ್ಲೇ. लेकिन जब यीशु मसीह को विश्वास कर लेता है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ವಾ पोजीशन चेंज ಪೊಸಿಷನ್ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. शैतान को कमांड ಅವಾಗ ಯಾವ ಅಧೀನದಲ್ಲಿ ಇದ್ವಲ್ಲ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ವಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಆಜ್ಞೆ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. शैतान को कमांड शुरू हो जाता है। ಸೈತಾನನಿಗೆ ಆಜ್ಞೆ ಮಾಡಕ್ हालेलुया। मत्ती में भी लिखा है, ಮತ್ತಾಯದಲ್ಲೂ मत्ती ಬರ್ತದೆ. 10 का 1 में लिखा ಹಾಲೆಲೂಯಾ। है। ಮತ್ತಾಯ 10 ಹಾಲೆಲೂಯಾ वहां में देखो मत्ती 10 का 1 10:1 ಹೇಳಿದೆ, ಆತನು ತನ್ನ 12 ಮಂದಿ ಶಿಷ್ಯರನ್ನು ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಕರೆದು ಹ್ಮ್. ದೆವ್ವಗಳನ್ನು ಬಿಡಿಸುವುದಕ್ಕೂ ಹ್ಮ್. ಎಲ್ಲಾ ತರದ ರೋಗಗಳನ್ನು ಎಲ್ಲಾ ತರದ ಬೇನೆಗಳನ್ನು ವಾಸಿ ಮಾಡುವುದಕ್ಕೂ ಅವರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟನು. आमीन। हालेलुया। देखो यीशु को ग्रहण करने से आपका क्या बेनिफिट है ಹಾಲೆಲೂಯಾ। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಏನ್ ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಪೊಸಿಷನ್ ಅಂತ आपको मैंने बार बार बता रहा ಪದೇ ಪದೇ नंबर 1 फिजिकली फाइनेंशियली जो ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗುತ್ತೆ, ये स्पिरिचुअली हीलिंग, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ, सेकंड आपका फिजिकली हीलिंग, ಶರೀರದಲ್ಲಿ ಗುಣ, थर्ड फाइनेंशियली हीलिंग, ಹಣಕಾಸಿನಲ್ಲಿ ಗುಣ, फोर्थ आपको पोजीशन मिल जाता है, ನಿಮಗೆ ಮೂರನೇದಾಗಿ ಪೊಸಿಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ. आपके पास पूरा अधिकार। ನಿಮಗೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ हत्र ಪೂರಾ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। उतना ही नहीं ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, यीशु खुद ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವತಃ आपका अंदर आना शुरू हो जाता है ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವತಃ ತಾನೇ ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಇದ್ದುಕೊಂಡು ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया। आपका अंदर जीसस आ जाता है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ ಬರ್ತಾರೆ. हालेलुया। 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 आप शैतान को पकड़ना शुरू हो जाता है, ಸೈತಾನ ಓಡ್ಸಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ दुष्ट ಮಾಡ್ತಾರೆ. आत्माओं को पकड़ना शुरू हो जाता है। ಹಾಲೆಲೂಯಾ. ದುಷ್ಟ ಆತ್ಮನ ಓಡ್ಸಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. यीशु मसीह आपका अंदर में आ जाता ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ ಬರ್ತಾರೆ. हालेलुया। हालेलुया। इसीलिए ಆದ ಕಾರಣ जो उसमें जो ये कोरिन्थियन में आया, कोरिन्थियन में कहता है, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಕೊರಿಂಥದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೆ, जो ये कोरिन्थियन का ಫಸ್ಟ್ ಕೊರಿಂಥ 3 का ಫಸ್ಟ್ ಕೊರಿಂಥ ಸೆಕೆಂಡ್ ಕೊರಿಂಥ 16 17, ಫಸ್ಟ್ ಕೊರಿಂಥ ಸೆಕೆಂಡ್ ಕೊರಿಂಥ फर्स्ट कोरिन्थियन 3 का 16 17। ನೀವು ದೇವರ ಆಲಯವಾಗಿದ್ದೀರೆಂದು ದೇವರ ಆತ್ಮನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಾನೆಂದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲವೋ? ಯಾವನಾದರೂ ದೇವರ ಆಲಯವನ್ನು ಕೆಡಿಸಿದರೆ ಆಮೆನ್. ಕೆಡಿಸುವನು. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯಾಕಂದರೆ ದೇವರ ಆಲಯವು ಪವಿತ್ರವಾದದ್ದು, ಆ ಆಲಯವು ನೀವೇ. हालेलुया। हालेलुया। परमेश्वर का आत्मा ದೇವರ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆತ್ಮ आप और हमारा अंदर है ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಇದೆ. आप और हम परमेश्वर को लेके चलते हैं ನಾವು ನೀವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. यीशु मसीह को लेके चलता ನಾವು है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ. फिर 6 का 19 में देखो, ಹಾಲೆಲೂಯಾ. 6:19 ನೋಡಿ. वहां भी वही कहता है, ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರಿಂದ ದೊರಕಿ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ನೆಲೆಗೊಂಡಿರುವ ಪವಿತ್ರಾತ್ಮನಿಗೆ ನಿಮ್ಮ ದೇಹವು ಗರ್ಭಗುಡಿಯಾಗಿದೆ ಎಂದು ನಿಮಗೆ ತಿಳಿಯದು. ಆಮೆನ್. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. पवित्र आत्मा यीशु मसीह आप और हमारा आ जाता है ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಬರುತ್ತೆ, ಆತನಿಗೆ ನಾವು ಗರ್ಭಗುಡಿಯಾಗಿರ್ತೀವಿ. हालेलुया। हालेलुया। इसीलिए ಆದ ಕಾರಣ यह अधिकार को आप और हमको पहचाना। ನಾವು ಈ ಅಧಿಕಾರನ ಫಸ್ಟ್ ನಾವು ಅರ್ಥ ಗ್ರಹಿಸ್ಕೋಬೇಕು. हालेलुया। ತಿಳ್ಕೋಬೇಕು. हालेलुया। हालेलुया। सिर्फ आप फिजिकली का और फाइनेंशियली का हीलिंग नहीं ढूंढना ತಾತ್ಕಾಲಿಕ ಶರೀರದ ಬಿಡುಗಡೆ, ಕಾಯಿಲೆ ಬಿಡುಗಡೆ, ಕುಟುಂಬದ ಬಿಡುಗಡೆ ನೋಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಅದು ಟೆಂಪ್ರವರಿ ಹುಡುಕಿದ್ರೆ ಟೆಂಪ್ರವರಿನೇ ಆಗುತ್ತೆ. आप परमानेंट का हीलिंग ढूंढो ನೀವು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಗುಣ ಆಗಂತ ಹುಡುಕೆ. उसका दिया हुआ अधिकार को आप ले चलो ಆಮೇಲೆ ಆ ದೇವರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕೊಟ್ಟರ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ಜೀವನ ಸಾಗಿಸಿ शैतान पे आपका पास ಸೈತಾನ ಓಡಿಸಿ. ये केवल पास्टर को इखला ಇದು अधिकार नहीं ಪಾಸ್ಟ್ है ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅಧಿಕಾರ. जो यीशु को विश्वास करता है ಯಾರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ತಾರೋ सबको देता है ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಧಿಕಾರ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. सबको देता है। ಎಲ್ಲರಿಗೂ
आप यीशु का नाम से ನೀವು ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ विश्वास करके ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟು शैतान को पकड़। ಸೈತಾನನ ಓಡಿಸಬಹುದು. हालेलुया। हालेलुया। जब मैं यीशु मसीह को इतना नहीं जानता था, ನಾನು ಯಾವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟು ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ यीशु मसीह को जानता ही नहीं था, ಗೊತ್ತೇ ಇರಲಿಲ್ಲ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಗ್ಗೆ. उसी समय में ಆ ಸಮಯದಲ್ಲೂ ಸಹ एक बहन ने मुझे बोला, ಸಿಸ್ಟರ್ ನನ್ ಕರೆದಾಗ ये बाइबल को पकड़ो। ಈ ಬೈಬಲ್ ಇಟ್ಕೋ. मैं बोला बाइबल क्या है? ಬೈಬಲ್ ಅಂದ್ರೆ ಏನಂದೆ? उसका रोने वालों को बंद करने के लिए ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅವ್ರಮ್ಮ ಹುಷಾರಿರ್ಲಿಲ್ಲ, ಮಗಳು ಅಳ್ತಾ ಇದ್ಲು, ಅವಳು ಹಳನ್ನ ನಿಲ್ಸಕ್ಕೋಸ್ಕರ ಬೈಬಲ್ ಇಟ್ಕೊಂಡ ತಾಯಿ ಮುಟ್ಸು ಅಂದು. बाइबल को पकड़ के मेरा माँ को छुओ बोला। ನಾನು ಬೈಬಲ್ ಇಟ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮಗಳು ತಾಯಿ ಮುಟ್ಟೋಸು ಅಂದ್ಲು. मैं बोला छूने से क्या हो? ಅರೆ ಮುಟ್ಟಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ मुझे मालूम ही नहीं है। ನನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. उसने मुझे एक छोटा सा किताब दिया। ಚಿಕ್ಕ ಬುಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ಲು वो ಬೈಬಲ್. किताब को लेकर ಆ ಬುಕ್ ಇಟ್ಕೊಂಡು यीशु का नाम से मैं उसका माँ को छुआ। ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ ಆ ತಾಯಿ ಮುಟ್ಟಿಸ್ದೆ. छूने का साथ साथ ಮುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ वो दुष्ट आत्मा चिल्लाना शुरू किया, तुमने मुझे यीशु के नाम से छुआ बोल के, ದುಷ್ಟ ಆತ್ಮ ಬರಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತು. ಹಾಲೆಲೂಯಾ. यीशु के नाम से छुआ बोल के हो जाएगा बोल के। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅರ್ಚಾಡ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ ಮುಟ್ಟಿ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ. मैं भी इधर गया, ನನಗೂ ಭಯ ಆಯ್ತು. मैं भी बोला है ನಾನು ಹೇಳ್ದೆ जाओ 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 जाओ। ನನಗೂ ಯೇಸು ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹೋಗು ಹೋಗು ಅಂದ್ಬಿಟ್ಟೆ. जब वो चला गया ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಅದ್ ಬಿಟ್ಟೋಯ್ತು मुझे सरप्राइज हो गया। ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತು. ನನಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ये किताब में कितना पावर है, ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಎಂತ ಪವರ್ ಇದೆ ಅಂತ. यीशु का नाम में कितना पावर है। ಹೆಸರಲ್ಲಿ ಎಂತ ಪವರ್ ಇದೆ. दिन भर मैंने सोचना शुरू किया, ದಿನ ಎಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ. हालेलुया। हालेलुया। तब मुझे पता चला ಅವಾಗ ನಂಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು यीशु मसीह का नाम में ये- हर एक सब कुछ हो सकता है। ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಸಾಧ್ಯವು ಸಾಧ್ಯವಾಗಿ हालेलुया। ಮಾತಾಡ್ತಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಅರವಶ್ಯ. हालेलुया। ರೆಖಾದ- हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. राखा ला मारा करा। एक वचन बोल के मैं समाप्त कर रहा ಲಾಸ್ಟ್ ವಾಕ್ಯ ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. हूं। मैं उसका ये जो भजन संहिता 34 का 7, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಕೀರ್ತನೆ 34 34 का 7 ಹೇಳು. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅರವಶ್ಯತರಲ ಬಾಲ. ಹಾಲೆಲೂಯಾ. 34 ಹೇಳು. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯೆಹೋವನ ಭಯಭಕ್ತಿಯುಳ್ಳವರ ಸುತ್ತಲೂ ಆತನ ದೂತರು ದಂಡಿಸಿ ಕಾವಲಾಗಿದ್ದು ಕಾಪಾಡುತ್ತಾರೆ. आमेन। हालेलुया। आप और हम एक यीशु मसीह को विश्वास होने के बाद ನಾವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ನಂಬಿದ ತಕ್ಷಣ जिस प्रकार से आपको मैंने बताया, ನಾನು ಯಾವ ತರ ಹೇಳಿದಂದ್ರೆ एमएलए मिनिस्टर का आगे पीछे में MLA ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳು ಮುಂದೆ ಹಿಂದೆ, पुलिस दौड़ता है, ಪೊಲೀಸ್ಗಳು ಅವರು ಇವ್ರು ಓಡ್ತಿರ್ತಾರೆ. उसी तरीका से ಅದೇ ತರ हमारा आगे पीछे ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ पुलिस है। ಪೊಲೀಸ್. कौन सा पुलिस? ಯಾವ ಪೊಲೀಸ್? हेवनली पुलिस। ಪರಲೋಕದ ಪೊಲೀಸ್. हालेलुया। हालेलुया। एंजल ದೇವದೂತರು. एंजल ದೇವದೂತರು आप और हमारा पीछे दौड़ता ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. है। ರಕ್ಷಣೆ लिखा है, पढ़ो ಇಲ್ಲಿ ಬರ್ದಿದೆ ನೋಡ್ರಿ. पढ़ो। ಯೆಹೋವನ ಭಯಭಕ್ತಿಯುಳ್ಳವರ ಸುತ್ತಲೂ कौन है यहोवा का भयभक्ति होना? ಯಾರು ಯೆಹೋವನಿಗೆ ಭಯ ಭಕ್ತಿ ಉಳ್ಳವರು? ಯಾರು? कौन है? ಯಾರು? आप और हम। ನಾವು ನೀವು. हम क्यों भयभक्ति होना? ಹಂಗಾರೆ ನಾವ್ ಯಾಕೆ ಭಯ ಭಕ್ತಿ ಹಾಕಿರ್ತೀವಿ? झूठ बोलने से यीशु मसीह मारेगा, ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಹೊಡಿತಾನೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ. किसी को गंदा बात बोलने से यीशु मसीह मारेगा। ಕೆಟ್ಟದಾಗ ಬೇರೆಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೊಂದು ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಗೊತ್ತು. यीशु को डर डर के ಯೇಸುಗೆ ಭಯ ಪಟ್ಟು चलने वाला व्यक्ति को बोलता है, ಯೇಸುಗೆ ಭಯಪಟ್ಟು ತಪ್ಪು ಮಾಡ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಪೆಟ್ಟು ಬೀಳ್ತಂತ ಭಯಪಟ್ಟು ನಡೀತಾರಲ್ಲ ಅಂತ सुबह शाम ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ प्रार्थना करता है, ಬೆಳಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ वो ದೇವರು. आदमी का सराउंडिंग ಅಂತ में ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸುತ್ತಲೂ हेवनली पुलिस आता है, ಪರಲೋಕದ ಪೊಲೀಸರು ಬರ್ತಾರೆ. हेवनली एंजल आता है। ಪರಲೋಕದ ದೇವರು. हालेलुया। हालेलुया। इसलिए ಆದ ಕಾರಣ आप और हमको ನಾವು ನೀವು होली लाइफ बेहतर ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿರಕ್ಕೆ यीशु को डरना जरूरी है। ಯೇಸುಗೆ ಭಯಪಡೋಣ. सुबह शाम प्रार्थना ಬೆಳಗ್ಗೆ करना ಸಾಯಂಕಾಲ जरूरी ಪ್ರೇಯರ್ है। ಮಾಡೋಣ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. तब ही सब कुछ चीजों से बचा। ಅವಾಗಲೇ ಎಲ್ಲಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಬಚಾವಾಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. आँख बंद करेगा। ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. हालेलुया। हालेलुया. आँखें बंद करो। ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ हालेलुया। ಪ್ರಾರ್ಥನೆ हालेलुया। गुदना में आ जाओ। ಮಾಡೋಣ. हालेलुया। 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 आप सिर्फ फिजिकली का हीलिंग्स नहीं ढूंढना, ಬರೇ ಶಾರೀರಿಕದ ಗುಣವನ್ನು ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಬೇಡಿ. ಬರೀ ಅದೊಂದು स्पिरिचुअली का हीलिंग देखना, ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗಕ್ಕೆ ನೋಡಿ. तब सब हीलिंग आपको मिल जाएगा। ಅವಾಗ ಎಲ್ಲ ಗುಣ आंखें बंद करो, प्रार्थना करो। अगर आपने जो कुछ गलती किया गया, ಏನಾದ್ರೂ ತಪ್ಪು ಮಾಡಿರೋದೇ ಆದ್ರೆ यीशु मसीह को माफी मांगो। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಕ್ಷಮಾ प्रभु मुझे क्षमा करो, ಓ ಯೇಸಪ್ಪ ನಿನ್ನ ಕ್ಷಮಿಸು. मैं सिर्फ फिजिकली हीलिंग ढूंढ ಬರೇ रहा था, ನನ್ನ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಗೋಸ್ಕರ ಓಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. सिर्फ फिजिकली हीलिंग में ढूंढ ಬರೇ रहा था, ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಂದ ನಿನ್ನಿಂದ ಓಡ್ತಿದ್ದೆ. फिजिकली हीलिंग आई सर्चिंग फॉर यू, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಶರೀರದಲ್ಲೇ ಗುಣ ಆಗಕ್ಕೆ ನಾನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಿನ್ನ. but today I searching you. ನಾನು ಇವತ್ತಿಂದ ಹುಡುಕ್ತೀನಿ ನಿನ್ನ.
Spiritually healing, I'm searching. ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣ ಆಗಕ್ಕೆ ನಾವು ऐसा प्रार्थना करो. ಆತರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ऐसा प्रार्थना करो. ಆತರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ರಿ आपका spiritually healing है तो ನಿಮಗೆ ಹಾಲೆಲೂಯಾ ಆತ್ಮಿಕ ಗುಣ ಆಗಿರೋದಾದ್ರೆ physically और financially healing ಆತ್ಮದಲ್ಲಿ है. ಗುಣ ಆಗೋದಾದ್ರೆ ಫಿಸಿಕಲಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಗುಣ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ और जो heavenly authority भी मिल जाता ಆಗ ಪರಲೋಕದ ಅಧಿಕಾರವನ್ನು ನೀವು है, पोजीशन में आ जाता ಪೊಸಿಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ है, शैतान हट जाता है, ಸೈತಾನ್ ಸೋತೋಗ್ತಾನೆ बीमार हट जाता है, ಕಾಯಿಲೆ ಬಿಟ್ಟೋಗುತ್ತೆ केवल पवित्र जीवन जीने के द्वारा ಹಾಲೆಲೂಯಾ ಪವಿತ್ರ ಜೀವಿತ ಜೀವಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ सब लोग प्रार्थना करें. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಪ್ರಾರ್ಥನೆ. हालेलुया 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 शाबाना तारा बाला बाला रेडी सीधा माना पूरा बाला बाला रेडी कंट्रोल माना माना बाला रेडी माना दादा संतोरो को बाबा रेडी रिबा शाका बाबा प्यारे परमेश्वर पिताजी, ಧನ್ಯವಾದ ದೇವರೇ मैं प्रार्थना करता ಧನ್ಯವಾದ हूँ ದೇವರೇ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ हम लोग जितना भी ನಾವೇನೇನು ಅಷ್ಟೇ ಹಾಲೆಲೂಯಾ फिजिकली हीलिंग नहीं ढूंढता है, ಹಾಲೆ ನಾವಿನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವತ್ತು ಶಾರೀರಿಕವಾದ ಗುಣ ಸ್ವಸ್ಥತೆ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ हम स्पिरिचुअली हीलिंग देखते हैं. ಆತ್ಮಿಕವಾದ ಸ್ವಸ್ಥತೆಯನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ಸಪ್ಪ डैडी स्पिरिचुअली हीलिंग में ಹಾಲೆ ಆತ್ಮಿಕ ಸ್ವಸ್ಥತೆಯಲ್ಲಿ सब कुछ हीलिंग है. ಹಾಲೆಲೂಯಾ ಆತ್ಮಿಕ ಸ್ವಸ್ಥತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸ್ವಸ್ಥತೆಗಳು ಉಂಟು ದೇವರೇ पोजीशन मिल जाता है, ಪೊಸಿಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ हेवनली पुलिस आ जाता है, ಹಾಲೆ ಪರಲೋಕದ ಪೊಲೀಸರು ದೇವದೂತರು ಬರ್ತಾರೆ हमारा आगे पीछे स्वर्गदूत दौड़ना शुरू ನಮ್ಮ हो जाता ಮುಂದೆ ಹಿಂದೆ ಸ್ವರ್ಗದೂತರು ಓಡೋಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ है. ಮಾಡ್ತಾರೆ इसके लिए धन्यवाद देते हैं. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಧನ್ಯವಾದ ಯೇಸುವೆ आप आशीष ग्रहण ನಿನ್ನ करें, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡೋ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದೀವಿ आपका हाथ में देते हैं. ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಪ್ಪಿಸಿದ್ದೇವೆ. हर एक आपका बेटा बेटी को ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಆನ್ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಸಹ जितना भी ऑनलाइन में, ಯಾರ್ಯಾರು ಆನ್ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರು जितना भी यहाँ में है, ಯಾರ್ಯಾರು ಇಲ್ಲಿದ್ದರು सबको आपका हाथ में देते हैं. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಪ್ಪಿಸಿದ್ದೇನೆ प्रार्थना सुना कबूल. ಆದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ಯಾ ಸ್ತೋತ್ರ यीशु की नाम ಯೇಸು से ನಾಮದಲ್ಲಿ ಬೇಡಿ ಅಂತ आमीन बोलेगा. ಆಮೆನ್. प्रभु परमेश्वर आपका आशीष करे. ಹಾಲೆಲೂಯಾ ಹಾಲೆಲೂಯಾ ಆನ್ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಮಕ್ಕಳ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಲಿ आने वाला दिनों में आप हमारा साथ कांटेक्ट में रहना. ಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ನೀವು ಸಾಕ್ಷಿಗಳೊಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ನೀವು ಪ್ರೇಯರ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕಳಿಸ್ಕೊಂಡು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರೋದು ಉತ್ತಮ आप कमेंट्स में भेज सकता है. ನೀವು ಕಮೆಂಟ್ಸ್ ಅನ್ನು ಕಳಿಸಬಹುದು जो भी कुछ आपको ये प्रार्थना और जो भी कुछ बीमार है तो आप कमेंट में भेज सकता है. आपके हम रोज प्रार्थना करता है. ನೀವು ಅಲ್ಲಿ ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು ಕಾಯಿಲೆ ಇರ್ಬೋದು ಕಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಕಳಿಸಬಹುದು ನಿಮ್ಗೋಸ್ಕರ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದೀವಿ आमीन. ಆಮೆನ್ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಹಾಲೆಲೂಯಾ